माझं एवढंच म्हणणं आहे, सर्व इथे बसलेल्या मनसैनिकांना किंवा इथल्या स्थानिक लोकांना, खरोखर सोन्यासारखं होईल जर संदीप भाईंना निवडून दिलं तर तुमचा कोळीवाडा सोन्याहून पिवळा होईल. कारण की जर कळकळ कळत असेल ना, संदीप भाईंना मी फिरताना बघितलं आहे, त्यांनी गलिच्छ वस्त्या आहेत त्या स्वच्छ केले. अक्षरशः गटर नाले तुडुंब वाहतात आहे घाणीच्या साम्राज्याने. जिथे बघाल बीडीडी चाईला जिथे त्यांचा अधिकार आहे, तुम्ही ठरवणार का कोणी कसं राहायचं, कोणी बिन पार्किंगचं राहायचं, कोणी किती माळ्याने राहायचं, कोणी किती घ्यायचं. म्हणजे आमची घरं आणि तुम्ही ठरवणार. सत्ता ज्यावेळेस बीडीडी चाळ मंजूर झाली त्यावेळेस सत्ता कोणाची होती? त्यांचीच सत्ता होती 2.5 वर्ष. मग त्यावेळेस तुम्ही न्याय मिळू शकला नाही आणि आता तुम्ही खोटं नाटक कारण सांगता की आमची सत्ता नाही ना. अहो पण मंजूर करताना तर सत्ता तुमचीच होती ना. मग का खोटं बोलताय लोकांना, का त्यांच्या भावनेशी खेळताय? अहो घर एकदाच मिळतं, ते 20-30 वर्ष परत काय तुटत नाही, डेमोलेस होत नाही. मग तुम्ही ठरवणार का आम्ही कसं राहायचं, आम्ही बिन पार्किंगचं राहायचं किंवा कसं राहायचं. म्हणूनच माझं म्हणणं आहे, मी जास्त बोलत नाही कारण माझ्यानंतर सुद्धा बोलणारे वक्ते आहेत. माझी कळकळीची हात जोडून नम्र विनंती आहे सर्वांना की ह्यावेळेस 20 तारखेला खरोखर संदीपभाईंचा विचार करा. ते राजसाहेब म्हणून उभे आहेत. राजसाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की माझा उमेदवार नाही, मी तिथे उभा आहे. म्हणूनच मी सांगते येत्या 20 तारखेला खरोखर विचार करा आणि बहुसंख्येने निवडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजय असो. या ठिकाणी मी आमंत्रित करतोय व्यासपीठावर मनसेचे सरचिटणीस संजय नाईक साहेब, उत्तम सांडव, मनोज परब, त्यासोबत अनिल पाटील, दादा गावडे, दत्ता पाटील, अक्रूर पाटकर, प्रियांका कांबळे, संतोष नर, त्यासोबत पद्मनाभ वाडकर, विकास साळवी, मंगेश कशाळकर, विजय पाटील, लक्ष्मी दयाळकर, अस्मिता दरेकर, विजयता पवार आणि शीला शिंदे या सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि यानंतर मी विनंती करतो आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष माननीय संजय जामदार साहेबांना की आपण सभेला संबोधित करावं. संजय जामदार साहेब, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा संजय जामदार साहेबांचं. सन्माननीय 24 तारखेनंतरचे आमचे भावी आमदार संदीपजी देशपांडे साहेब, व्यासपीठावर स्थानापन्न झालेले या विधानसभेचे नव्हे तर या महाराष्ट्राची माननीय नवनिर्माण सेनेची तोफ बंटीबाई मशिलकर, त्याचबरोबर ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच राहतं, वरळी विधानसभेवर खास करून ज्यांचं लक्ष असतं, ज्यांचे आमचे वर्षानुवर्षाचे चांगले संबंध आहेत, ते आमचे आदरणीय नेते अमयजी खोपकर साहेब, त्याचबरोबर या विधानसभेचे पालक सन्माननीय धुरी साहेब, ज्यांचे नुकतेच आपण विचार ऐकलेत, ते आदरणवती सौभाग्यवती ताई आमच्या कुडतरकर ताई, त्याचबरोबर इतर आमच्या मान्यवर मंडळी. मित्रांनो, माननीय राजसाहेबांचा जो धडाका चाललेला आहे आपण पाहिलं असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त माननीय राजसाहेबांच्या सभा चालू आहेत आणि प्रचंड असा प्रतिसाद माननीय राजसाहेबांच्या सभेला मिळतोय. आणि जवळजवळ या महाराष्ट्रातील सर्वच उमेदवारांची उमेदवारी, त्यांचा विजय हा नक्की झालेला आहे. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की ज्या पक्षाचा सारथी राजसाहेब आहे, ज्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे, त्या शिलेदाराची विजयाची घोडदौडी नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या विधानसभेचे आजचे शिलेदार आहेत सन्माननीय संदीपजी देशपांडे. मित्रांनो, माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून तुम्हाला माहिती असेल, गेले कित्येक वर्ष आपण त्यांचा सहवास पाहिला आहे, त्यांचे विचार पाहिलेत, त्यांची आंदोलनं पाहिलेली आहेत. आणि म्हणून माननीय राजसाहेब आपल्या भाषणामध्ये सांगतात
की रेल्वेचं आंदोलन असेल किंवा कुठलंही असेल, टोलचं असेल किंवा मराठी पाट्यांचं असेल, ते यशस्वी करण्याचं काम तुमच्या आमच्यासारख्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून साहेबांच्या आदेशावर आपण केलेलं आहे. तुम्हाला कल्पना असेल त्यासाठी असंख्य केसेस आपण घेतल्या. माननीय राजसाहेबांनी स्वतः हजारो केसेस आपल्या स्वतःवर घेतल्या आणि हे घेत असताना त्यासोबत तुम्ही देखील त्याचे साक्षीदार होता. आणि त्या तरी देखील माननीय राजसाहेबांवर, आपल्या पक्षावर या समोरच्या लोकांनी टीका केल्या की यांची आंदोलनं तात्पुरतं असतात, नंतर ते मुद्दा सोडतात, मुद्दा भरकट होतात, त्याकडे लक्ष देत नाही. या तोंडात माझ्या चुकीचा शब्द येतो म्हणून मी त्यांना आवर घालतोय. या लोकांना हे कळलं पाहिजे की सत्तेमध्ये तुम्ही होतात, इथून मध्ये आघाडी सरकार होतं, युती सरकार होतं, तुम्ही सत्ता उपभोगल्यात. मग खऱ्या अर्थानं जे सत्तेमध्ये असतात, जो निर्णय घ्यायचा असतो तो त्या लोकांनी घ्यायचा असतो, पण तो निर्णय घेण्याचं धाडस त्यांनी दाखवलं नाही. कारण त्यावेळेस माननीय राजसाहेबांची जी आंदोलनं झाली ते मोठ्या प्रमाणे यशस्वी झाली आणि त्यावेळेस जर त्यांनी निर्णय घेतला असता तर त्याचं सर्व श्रेय माननीय राजसाहेबांना भेटलं असतं. म्हणून मित्रांनो, माननीय राजसाहेबांनी जिथे जिथे आवाज उठवला त्याचे निर्णय झाले, परंतु योग्य वेळेस, अशा वेळेस की जेव्हा जेव्हा निवडणुका लागलेल्या आहेत, की ज्याचा मायलेज त्यांना मिळेल, ज्याचा फायदा त्यांना होईल, म्हणून माननीय राजसाहेबांनी जिथे जिथे आवाज उठवला ते निर्णय त्यांनी योग्य वेळी घेतले. आणि म्हणूनच मी सांगतो की माननीय राजसाहेबांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. वरळी विधानसभेमध्ये आपल्याला कल्पना असेल, या विधानसभेमध्ये आपलं सुदैव, आपण समजलं होतं की आपलं सुदैव आहे की आपल्याला इथे 6 नगरसेवक भेटले, आपल्याला 3 माजी महापौर भेटले. आपल्याला बरं वाटायचं की काहीतरी या वरळी विधानसभेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण सगळे आनंदी होतो. त्यानंतर आपल्याला कल्पना असेल, जो खासदार तो कधी आपल्याला दर्शन देखील देत नाही. बऱ्याचशा 80% लोकांना आपला खासदार कोण आहे, तो कसा दिसतो सगळ्यांना माहिती. कोणाच्या वर्णावर आपल्याला जायचं नाही आहे, पण तो कसा दिसतो हे देखील आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे. आणि म्हणून अशा या लोकांना मला वाटतं की आपण घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. माननीय राजसाहेबांनी जे विकासाचं स्वप्न संपूर्ण या महाराष्ट्रासाठी पाहिलेलं आहे, त्याला संधी देण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे. आपल्याला कल्पना असेल की या 6 आमदार, बंटीबाईंना कल्पना आहे, संदीप देशपांडे साहेबांना कल्पना आहे की ज्या वेळेस माननीय राजसाहेबांचा पक्ष असेल किंवा स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना असेल, त्या वेळेपासून आम्ही पाहिलेलेच हे लोकप्रतिनिधी आमच्याबरोबर नाक्यावर, चौकामध्ये स्टूलवर उभे राहून, नाक्यावर टॅक्सीवर उभे राहून भाषणं करायची. जाताना कामावर जायचे, ट्रेननी जायचे, बसनी जायचे, बाईकवर जायचे, 10x10च्या रूममध्ये तुमच्या आमच्यासारखेच ते राहायचे. आज त्यांची परिस्थिती बघा, असंख्य त्यांचे फ्लॅट झालेले आहेत. SRAमध्ये 4-4, 10-10 रूम त्यांनी हडप केलेले आहेत. गरिबांचे रूम त्यांनी हडप केलेले आहेत. त्यांच्या खाली आज 40-40, 30-30 लाखाच्या गाड्या आहेत. आणि हा जो सर्व त्यांनी जी लूट केलेली आहे तुमच्या आमच्या मतावर केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आदरणीय आमचे सुनील शिंदे साहेब असतील, सन्माननीय, आम्ही मुद्दाम बोलतो की कसं बोलतो, सन्माननीय सचिन भाऊ आहीर असतील, इथे 2 आमदार आहेत ना तुमचे. आणि मला असं वाटतं की युवराज म्हणजे उद्धव साहेबांचे चिरंजीव आदित्यजी ठाकरे यांना आता खऱ्या अर्थानं आरामाची गरज आहे. कारण ते आपल्या वडिलांची साथ देतात, त्यांच्या पक्षाची साथ देतात. संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांना पालथा घालायचा असेल आणि तो पालथा घालत असताना, त्यांचा पक्ष वाढवत असताना त्यांचा जर या विधानसभेला काहीच फायदा होणार नसेल, तर मला वाटतं की आपण त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या पक्षाच्या भल्यासाठी आपण सर्वांनी एक वचन पाळलं पाहिजे. आपण सर्वांनी एक निर्धार केला पाहिजे की या युवराजांना इथून आपण हद्दपार केलं पाहिजे मतांच्या माध्यमातून. कारण ठाकरे कुटुंबावर जास्त भाष्य करायचं नाही, पवार कुटुंबावर जास्त भाष्य करायचं नाही, आपली मर्यादा ओळखून आपण बोलायचं. हा माननीय राजसाहेबांचा संस्कार लहानपणापासून आमच्यावर घडलेला आहे. म्हणून आम्ही मर्यादा पाळतो. परंतु ज्या वेळेस तुम्ही आमच्या माननीय राजसाहेबांविषयी, आमच्या पक्षाविषयी, आमच्या उमेदवाराविषयी जर वेडं वाकडं बोलाल तर त्यावेळेस आम्ही देखील तुम्हाला सोडणार नाही, हे तुम्हाला सांगण्यात येतो. आपण निवडणुकीच्या रणांगणात उभे आहोत, त्यामुळं टीका टिप्पणी होणारच, पण त्याला एक तुम्ही मर्यादा पाडून घ्या. जर तुम्ही मर्यादा सोडली तर आम्ही बघणार नाही. मग समोर आमच्यावर टीका टिप्पणी करणारी ही लेडीज कार्ड खेळते की काय खेळते. आम्ही ज्या पद्धतीनं प्रत्येक मान्यवरांचा राजसाहेबांच्या संस्कारामुळे भान ठेवतो. तुम्हाला काय बोलायचं असेल, तुमची विकास कामं सांगा. तुमची विकास कामं नाहीत म्हणून आम्ही ते बोलणार, लोकांना सांगणार की तुमच्या कशा प्रकारची त्यांनी फसवणूक केलेली आहे. तुम्हाला कल्पना आहे, आज 10x10 मध्ये रूममध्ये राहणारे या कोळीवाड्यामध्ये देखील आमच्यासारखे नागरिक आहेत.
इतक्या वर्ष यांच्याकडे 6-6 पद आहेत, नगरसेवक आहेत, 3-3 महापौर आहेत, 3-3 आमदार आहेत. काय विकास केला? आज देखील आपल्या घरामध्ये जर भावाचं लग्न झालं तर भाऊ राहतो वरच्या माळ्यावर, दुसरा भाऊ राहतो आपल्या फॅमिली सकट खाली, त्याचे आई वडील वरांड्यामध्ये झोपतात. अशा प्रकारचं आपण पाहिलं असेल की हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून हे चित्र जर खोडायचं असेल तर आपल्याला बदल घडवणं महत्त्वाचं आहे. देशपांडे साहेबांनी, आपल्याला कल्पना असेल की देशपांडे साहेबांनी गेले 3 वर्ष जे नगरसेवकाला आमदाराला लाजवेल अशा प्रकारचं लक्ष या विधानसभेमध्ये घातलेलं आहे. नुसतं लक्ष घातलेलं नाही आहे. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की या विधानसभेमध्ये या कोळीवाड्यामधून माननीय राजसाहेबांच्या आशीर्वादानं मी ज्यावेळेस 2009ला उभा होतो त्यावेळेस तुम्हाला कल्पना असेल की माझी घोषणा काय होती? गरिबांचा आमदार, संजयचा आमदार. त्यावेळेस प्रचंड मताधिक्यानं आपण मला मतदान केलं. निवडून आलं हे माझं दुर्दैव असेल, परंतु जे काय मला मतदान मिळालं ते माझं नव्हतं. माझं कर्तव्य शून्य असेल त्यावेळेस, परंतु माननीय राजसाहेबांची जादू होती. माननीय राजसाहेबांचे विचार तुमच्या मनामध्ये भिनले होते. आणि म्हणून सगळ्या माता भगिनी या कोळीवाडीतले सगळे बांधवांनी माननीय राजसाहेबांना प्रचंड मतदान केलं. आणि म्हणून मी सांगतोय की अशाच प्रकारचं प्रेम की ज्या वेळेस आता जो तुम्हाला उमेदवार भेटलेला आहे तो नौखा नाही आहे. माननीय राजसाहेबांच्या पक्षामध्ये पक्ष स्थापनेपासून ज्यांनी मोठमोठ्या दिग्गजांना चॅलेंज केलं, त्यांचे अपराध त्यांचे काढले, त्यांची प्रकरणं बाहेर काढली, म्हणून ते सुडाने पेटलेले आहेत. आणि म्हणून असा आमदार आपल्याला लाभला हे आपण आपलं भाग्य समजावं. आपण पाहिलं असेल की आजच्या सध्याच्या पक्षांच्या अवस्था काय आहेत. दुसरा उमेदवार देवरा यांचे चिरंजीव, मला वाटतं की तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांना काही सिरियस घेऊ नका. त्यांचे वडील मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते. त्या माध्यमातून चांगल्या मार्गाने किंवा वाईट मार्गाने मला माहिती नाही, परंतु अफाट पैसा त्यांनी कमवला. आणि तो कमवत असताना मग आता करायचं काय? वडील आपले दिवंगत झाले, देवास झालं, मग असलेल्या पैशाचं करायचं काय? म्हणून ते मतदारसंघ फिरत असताना, पक्ष वेगवेगळे बदलत असताना त्यांनी हा मतदारसंघ केवळ एक मजा म्हणून, हाऊस म्हणून निवडलेला आहे. त्यामुळे त्यांना काही सिरियस घेऊ नका. देवरांचं काही इथे इफेक्ट होणार नाही, त्यांचा काही परिणाम होणार नाही. परंतु आपण एका या उमेदवाराला दुर्लक्षित करत असताना देखील आपण गाफील राहता कामा नये, आपली फसवणूक होता कामा नये. कारण माझ्या निवडणुकीमध्ये समोर आपल्याला कल्पना असेल की पैशाचा पाऊस पडत होता, समोर कोण दिग्गज होते, त्यांच्याकडे किती पैसा होता याची तुम्हाला कल्पना असेल. तरी देखील त्यांच्या पैशाला आपण लोकांनी भीक घातली नाही. एकीकडे पैशाचा पाऊस, एकीकडे गरिबांचा आमदार माननीय राजसाहेबांचा छोटासा शुल्लक कार्यकर्ता, तरी देखील आपण फाईट केली. आणि म्हणूनच मी सांगतो की आज देखील आपल्याला फाईट करायची आहे आणि ते आपण करणार. रेल्वे आंदोलन माननीय राजसाहेबांना भाषणात सांगतात त्यावेळी आपल्या अंगावर काटा उभा राहतो. खरी गोष्ट त्याची आम्ही साक्षीदार आहोत सगळे, संदीप देशपांडे साहेब, आम्ही सगळे लोक. ज्या वेळेस रेल्वे आंदोलन झालं, माननीय राजसाहेब तो मुद्दा घेतील म्हणून मी घेत नाही, कारण तो रिपीट व्हायला नको. तो मुद्दा माननीय राजसाहेबांच्या तोंडूनच ऐकायला बरा वाटतो म्हणून तो मग मुद्द्याला बगल देतो. पण तशाच प्रकारचं दुसरं आंदोलन ज्याचा उल्लेख बंटीबाई मला वाटतं व्हायला पाहिजे ते म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये ज्या UP बिहारच्या लोकांनी, मेडिकल स्टुडंट लोकांनी, आपल्या उत्तर भारतीय लोकांनी, जे रायगडवरनं आले होते, जे पुण्यावरनं आले होते, जे लातूरवरनं म्हणजे सगळं विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या सगळ्या जिल्ह्यातनं आलेल्या उमेदवारांवर हल्ला केला. एवढी दादागिरी माननीय राजसाहेबांना ही बातमी कळाली. माननीय राजसाहेब बंटीबाईचे विभाग अध्यक्ष होते. बंटीबाईंना बोलून घेतलं. त्यांनी सांगितलं आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या मराठी गरीब विद्यार्थ्यांवर हल्ला होतोय, तुम्ही त्यांना काय धडा शिकवणार की नाही? मला काही कारण नको. आत्ताच्या आत्ता ती सगळे ज्यांनी मारलं त्यांना तुम्ही चोप देऊन इथे माझ्या बांगल्यावर आणलं पाहिजे. त्यावेळेसचा कृष्णकुंज होता. आम्ही सगळे भायकाळीची वरडीची सगळे त्यावेळेची मंडळी आम्ही गेलो. माननीय राजसाहेबांनी सांगितलं तुम्ही त्यांना चोपायचं नाही. ज्या मराठ्यांनी मार खाल्ला मुलांनी त्यांना सांगायचं त्यांना मारायला, बदलवायला आणि नंतर माझ्याकडे घेऊन यायचं. तुम्हाला कल्पना नसेल, खरं तर आम्ही त्यांचा चुराच केला असता, पण तू शेवटी विद्यार्थी दक्षता असल्यामुळे त्याच विद्यार्थ्याने ज्यांनी मार खाल्ला त्यांनाच आम्ही सांगितलं की तुम्ही यांना चोप द्या. माननीय राजसाहेबांनी तुमच्यासाठी आम्हाला पाठवलेलं आहे. आम्ही त्यांना मारू शकतो पण तुमचं काय होईल तर माननीय राजसाहेब जबाबदारी घेतलेली आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी त्या लोकांना मोठ्या प्रमाणात चोप दिला आणि त्यांना आम्ही कृष्णकुंजवर घेऊन आलो. अशा प्रकारची
मराठी माणसाचं हित जपणारं, मराठी तरुणाचं हित जपणारं, मराठी माणसावर जिथे जिथे अन्याय होतं तिथे पेटून उठणारे माननीय राजसाहेबांच्या पाठी आपण उभे राहणार आहोत की नव्हत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, अशा प्रकारचे आंदोलन होतच राहतील. आणि आज खऱ्या अर्थानं आपलं भाग्य मी समजतो, सारखं सारखं बोलतोय की देशपांडे साहेबांसारखा एक अभ्यासक, एक आक्रमक, माननीय राजसाहेबांशी प्रामाणिक असलेला, कुठल्याही प्रकारे भविष्यामध्ये गद्दारी न करणारा, नाही तर आपल्याला कल्पना असेल की आता सध्या काय चाललंय. माननीय राजसाहेब ते देखील आपल्या भाषणात सांगतात, तुम्ही माननीय राजसाहेबांची भाषणं ऐका, ते विचार लोकांपर्यंत पोहोचवा. माननीय राजसाहेबांना जेवढे लोक ऐकतात आणि त्यांना माननीय राजसाहेबांना पसंत करतात, तुम्ही देखील माननीय राजसाहेबांची रोजची भाषणं ऐकली पाहिजेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय राजसाहेबांनी धुमाकूळ घातलेला आहे. संपूर्ण टाळ्यांच्या गजरामध्ये जशी शिवाजी पार्कला मोठमोठ्या सभा होत आहेत, अशा प्रकारच्या सभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की माननीय राजसाहेबांनी जे म्हणतात, राग व्यक्त करतात की कळत नाही की 4 पक्ष, पूर्वी 2 पक्ष होते, शिवसेनेचे 2 गट झाले, राष्ट्रवादीचे 2 गट झाले, कोण कोणाकडे इकडचं तिकडे तिकडचं तिकडे काय कळत नाही. आणि मला मी त्या दिवशी देखील भाषणात सांगितलं, आज देखील सांगतोय की आपण एखाद्याला मतदान करतो. समजा आता देशपांडे साहेबांना आपण मतदान केलं तर त्यांचं कर्तृत्व 20% असेल, परंतु 80% मतदान आपण जर त्यांना करणार ते माननीय राजसाहेबांचा उमेदवार म्हणून, माननीय राजसाहेबांचे विचार म्हणून. आणि जर संदीप देशपांडे साहेब जर पुढच्या वर्षी कुठल्या वेगळ्या पक्षामध्ये गेले तर अशांना आपण धडा शिकवला पाहिजे की नाही, तर शिकवला पाहिजे. आणि म्हणून माननीय राजसाहेबांनी आपण निवडून दिलेल्यामध्ये कोण राष्ट्रवादीने मतदान केलं असेल, तुम्ही शिवसेनेला केलं असेल. आणि म्हणून माननीय राजसाहेबांची काळजी घेऊन की माझा कार्यकर्ता हा गद्दार असू शकत नाही, तो माझ्याशी पडत्या काळात देखील तेवढी साथ देईल, माझ्यासोबत उभा राहील, माझ्या पक्षासोबत उभा राहील, अशा प्रकारचा विश्वास माननीय राजसाहेबांनी आपल्या उमेदवारांवर व्यक्त केला. आणि आज संदीप देशपांडेच्या साहेबांच्या मागे उभं राहणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. मला वाटतं देशपांडे साहेब निवडून येतीलच, परंतु या मुंबई महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आपण माननीय राजसाहेबांची लाट येणार आहे, 13ची लाट आले, ते गद्दार गेले, काही लोक पैशाच्या आमिषाने आपल्यामध्ये पण गेले. आणि म्हणून माननीय राजसाहेबांनी यावेळेस जे उमेदवार दिलेत ते चांगले पारखून दिलेत की जो माझ्या पक्षाशी, माझ्या विचाराशी, जो या महाराष्ट्राची प्रामाणिक आहे, त्यालाच माननीय राजसाहेबांनी उमेदवारी दिलेली आहेत. आपण सगळे उमेदवार बघा. आणि म्हणून अशाच प्रकारचा उमेदवार देशपांडे साहेबांच्या रूपात आपल्याला मिळालेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, माननीय राजसाहेबांच्या विषयी वेडं वाकडं बोलायचं नाही, आम्हाला मर्यादा सोडायला लावू नका. मी पुन्हा एकदा सांगतो, सचिन आहिर भाऊ, सुनील भाऊ, त्यांना आम्ही आदराने सगळे भाऊ बोलतो, लोकप्रतिनिधी त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांनाही सांगतो, 2 माजी महापौर असतील, 3 माजी महापौर असतील, त्यांनाही मी सांगू इच्छितो की तुम्ही सर्व आहात ना, मग तुम्ही राहाच, पण तू युवराजांना आता आराम द्या, त्यांना पाठवा, निवृत्त करा. आणि निवृत्त नाही केलं तर समोर बसलेली जनता, माननीय राजसाहेबांवर प्रेम करणारी जनता, ही त्यांना निवृत्ती दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी देतो. माननीय राजसाहेब तुमच्या आमच्यासाठी जीवाचं रान करून या संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतात. आपण भाषणं ऐकतो आणि निघून जातो. मी पुन्हा त्याच मुद्द्याकडे येतो की समोर पैशाचा आमिष दाखवली जातील. तुमच्या आमच्या माध्यमातून, तुमच्या आमच्या मतांवर ही सगळी मंडळी अतिशय गब्बर झालेली आहेत. गब्बर म्हणजे माजले गेलेली आहेत. त्यांच्याकडे अफाट पैसा आहे. देशपांडे साहेब असतील, आपले साहेब असतील, हे पैशाचं काय करणार नाहीत. आपल्याकडे जो श्रीमंती आहे ते माननीय राजसाहेबांच्या विचाराची श्रीमंती आहे. ती श्रीमंत घेऊन, माननीय राजसाहेबांच्या विचार घेऊन आपण सर्वांनी, फक्त उमेदवार नाही किंवा विभागाध्यक्ष आणि महिला विभागाध्यक्ष या एवढ्यानेच न जाता सगळ्या मतदारांनी, ज्यांनी ज्यांनी माननीय राजसाहेबांवर, त्यांच्या पक्षांवर प्रेम केलं आहे, त्या सर्वांनी माननीय राजसाहेबांवर, राजसाहेबांचे विचार हे घराघरामध्ये पोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. मला वाटतं हे रणांगणाचं युद्ध हे आता उद्यापासून तापलं जाईल. विरोधक आपल्या टीकाटिप्पणी करतील, त्यांना उत्तर देताना आपण मागे पुढे पाहता कामा नये, आपण आपली मर्यादा सोडता कामा नये. परंतु त्यांनी जर मर्यादा सोडली तर आपण त्यांना हे करता नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला कल्पना असेल, बाजूला सन्माननीय युवराज आहेत, त्यांच्या बाबतीत ज्या ज्या वेळेस माननीय राजसाहेबांची त्याला साथ सोबत लागायची त्यावेळेचे सगळे मंत्री, मी नावं घेणार नाही, माननीय राजसाहेबांच्या बंगल्यावर चक्रा मारायचे. पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात कमी, परंतु विठोबापेक्षा देखील मोठे माननीय राजसाहेब त्यांना वाटायचे. राजसाहेब किती आक्रमक असले तरी ते भाबडे आहेत, भोळे आहेत,
त्यांचा प्रत्येक पक्षाने फायदा घेतला आणि योग्य वेळेस माननीय राजसाहेबांकडे पाठ फिरवली, असं पाप केलं. आणि काही मंडळी जे माननीय राजसाहेबांच्या किंवा ठाकरे कुटुंबाच्या 1 मीटर देखील उभे राहू शकत नव्हते, ते आज गद्दारी करताय. माननीय राजसाहेबांच्या मुलासमोर, चिरंजीवासमोर, आमच्या युवराजासमोर त्यांनी उमेदवार दिलाय. त्यांना देखील त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. माननीय राजसाहेब असतील, तुम्ही असतील, आपण सगळी त्यांना जागा दाखवूच. आज त्यांना त्यांच्या भाषा बघा, त्यांच्या भाषणं बघा. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय म्हणतो की मला कोण काय करू शकत नाही, माझ्या मागे जो मोहळ आहे तो संपूर्ण माझ्या कार्यकर्त्यांचा मोहळ आहे आणि माझ्या केसांना जर धक्का लागला तर मी एकेकाला सोडणार नाही. शिंदे साहेब, तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या बाजूला जो मोहळ आहे तो मुळातला मुंबईतला आहे, मुळातला आमच्यासारखा तो गुंड आहे. चांगल्या गोष्टीसाठी केलेली तरी गुन्हेगारी आहे, चांगल्या गोष्टीसाठी घेतलेले तरी केसेस आहेत आणि त्यांच्या जीवावर तुम्ही उठता. हाच माणूस, मराठी माणूस, हाच मराठी तरुण केवळ आपल्या या मुंबईमध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांनी काही प्रगती केली नाही आणि म्हणून तो पुणे मुंबई असेल, ठाणे कल्याण असेल, इकडे गेला. तो सगळा मुंबई मूळचा मराठी आहे, तो मूळचा या मुंबईमधला आहे. त्यामुळे दादागिरीची भाषा आम्हाला करायची नाही. राजसाहेबांच्या पक्षाला तर नाहीच नाही. माननीय राजसाहेबांचे सैनिक कशा प्रकारे कुठल्याही जीवाची पर्वा न करता माननीय राजसाहेबांना किंवा त्यांच्या पक्षाला कोणी डिवचलं तर त्याचं काय होतं हे आपण वर्षानुवर्ष पाहिलेलं आहे. मी तुम्हाला धमकी देत नाही आहे, परंतु तुम्ही आपला मर्यादा सोडू नका, आम्हाला गृहीत धरू नका. मग ते कुठलंही असेल, दादागिरीच्या बाबतीत असेल, राजकारणाच्या बाबतीत असेल, जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी जास्त न बोलता बराच वेळ बोललो असेल. माननीय राजसाहेब तिथून आता निघतील 15-20 मिनिटांमध्ये, तर मला माफ करा. मी जास्त बोलत असेल तर मला क्षमा करा. मला जी उमेदवारांनी संधी दिली की जामदार तुम्ही बोला तुमच्याविषयी आणि आपल्या या पक्षाविषयी, म्हणून मी बोललो. माझ्यानंतरची या आम्ही छोटे छोटे लवंगी फटाकडे आहेत हो. या पक्षामध्ये अशा बऱ्याचशा तोफा आहेत की ज्या कडाडल्या की समजा अंगावर काटे उभे राहतात. त्यापैकी बंटीभाई मशिलकर आहेत, संजय नाईक देखील येणार आहेत, बरेचसे वक्ते येणार आहेत. आमचे विभागाध्यक्ष सन्माननीय धुरी साहेब आहेत. आमच्या ताईंनी नुकतंच भाषण केलं. त्यानंतर खऱ्या अर्थानं की मी कामं काय केली आणि माझा राग का, या वर्णीकर व्यक्तिगत त्यांचा राग नाही आहे देशपांडे साहेबांचा, कुठल्या ठाकरे कुटुंबावर, कुठल्या उमेदवार, पण त्यांनी जी आमची फसवणूक केली तेच फक्त पोटतिडकीने बोलतात, तेच फक्त तुमच्यासमोर मांडतात. मग तुम्हाला मिरची का झोंबते? याचा अर्थ तुम्हाला त्यांनी केलेले आरोप हे 100% खरे आहेत आणि म्हणून त्या बाकी आरोपांवर मी जास्त स्पर्श न करता दिलेल्या आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्यांचे मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी परमेश्वराला प्रार्थना करतो, आई जगदंबेला आणि आपल्या एकवीर आईला मी विनंती करतो की हा जो विश्वास आहे, ज्या विश्वासानं आपल्या उमेदवाराच्या माननीय राजसाहेबांच्या पाठी हा कोळी बांधव राहणार आहे, त्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नकोस आणि आई तुझा आशीर्वाद कायम ठेव आणि यावेळेस मनसेचा उमेदवार नक्कीच निवडून येऊ दे, अशा प्रकारची मी तुला प्रार्थना करतो आणि इथे सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजय जामदार साहेब. आपण इथे अत्यंत प्रखर विचार इथे मांडलेले आहेत या सभेमध्ये. मित्रांनो, आपल्या एका नागरिकाची चावी, होंडा बाईकची चावी इथे सापडलेली आहे. ज्यांचे कुणाचे असेल त्यांनी इथे घेऊन जायचे माझ्याकडून. आता थोड्याच वेळात मराठी हृदय सम्राट, हिंदू जननायक श्रीयुत राजसाहेब ठाकरे यांचे इथे आगमन होईल. त्याआधी मी आपल्या वरळीची तोफ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तोफ श्रीयुत बंटी मशिलकर साहेबांना इथे आमंत्रित करतोय. बंटी मशिलकर साहेब, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा बंटी मशिलकर साहेबांचं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभूंना मानाचा मुद्रा करून भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून या महाराष्ट्राची दशा होत असताना या महाराष्ट्राला दिशा देणारे तुम्हा आम्हा सर्वांचे, तरुण तरुणी, आबालवृद्धांचे, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये ज्यांना मराठी हृदय सम्राट म्हणून पदवी दिली, ते तुम्हा आम्हा सर्वांचे भाग्यविधाते आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आजच्या ह्या वरीच्या सभेला उपस्थित माझे परम मित्र, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस, चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदरणीय खोपकर साहेब, ज्यांनी नुकतीच आपली जबरदस्त विचार मांडले. गेले अनेक वर्ष राजसाहेबांच्या बरोबर सावलीप्रमाणे आणि आरशाप्रमाणे राहणारे, गेले अनेक वर्ष साहेबांच्या बरोबर साथ सोबत करणारे उत्कृष्ट वक्ते आदरणीय संजय जामदार साहेब
या विभागाचे विभाग अध्यक्ष कार्यसम्राट म्हणून त्यांचं नाव आहे ते धुरीसाहेब, महिला विभागाध्यक्ष जयश्रीताई आणि ज्यांच्या विजयासाठी उपस्थित जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या आणि सहसा रक्ताच्या माझ्या वरीतील मतदार बंधू आणि भगिनीनो, आदरणीय व्यासपीठ, आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीनं सगळ्या प्रश्नांची उत्तरच जवळजवळ दिली. स्वतः निवडणूक लढले, वरी विधानसभेची परिस्थिती कशी आहे, भौगोलिक कशी आहे, राजकीय कशी आहे. ही वरी विधानसभा ही बहुरंगी बहुढंगी आहे. एका बाजूला वरी सिपेसला श्रीमंताच्या श्रीमंत माणसं राहतात, तर दुसरा एका बाजूला आपला वरी कोळीवाडा असेल, जिजामाता नगर असेल, मरियम्मा नगर असेल, VP नगर असेल, दुसऱ्या बाजूला बिडीचा असेल, दुसऱ्या बाजूला डिलाल रोड सारखा भाग असेल. या सर्वसामान्य या वरीमध्ये श्रीमंत लोक राहतात, तसे तुमच्या आमच्या सर्वांचे सर्वसामान्य लोक देखील राहत असतात. आणि म्हणून बांधवांनो, ही जी निवडणूक आहे ही आगळी वेगळी, मी मगाशी म्हणालो की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. जामदार साहेब म्हणाले की त्यांच्या विरोधात खूप अशी धनशक्ती आहे, परंतु आपल्याकडे राजसाहेब ठाकरे नावाचा 5 अक्षरी असलेली ताकद आणि त्यांच्याकडे जो विचारांचा जो भरलेला हंडा आहे, ती विचारांची ताकद, विचारांची शक्ती, विचारांची विपुल संपत्ती या महाराष्ट्राला देतच आलेली आहेत आणि तीच खऱ्या अर्थानं ताकद आहे. म्हणून येणारा काळ हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असणार आहे. येणारा काळ हा राजसाहेब ठाकरेंचा असणार आहे, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मराठी नाणा, मराठी बाणा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती काय असते या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दाखवून देणारे राजसाहेब तुमच्या आमच्यासाठी आपल्या सगळ्या पदांचे राजीनामे देऊन बांधवांनो या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तुम्हाला कल्पना असेल की हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष शून्यातून विश्व निर्माण करणं फार मेहनतीचं असतं, फार कष्टाचं असतं आणि त्याच्यामध्ये खूप मजा असते, त्याच्यामध्ये संघर्ष असतो. परंतु इकडचे जे स्वयंघोषित आमदार आहेत, कर्तृत्व हे वारसाने मिळत नसतं, ते स्वकर्तृत्व मिळवावं लागतं. ते राजसाहेबांनी दाखवून दिलं की मी आयत्या पिठावर रेगोट्या मारणार नाही, तर संघर्षातून माझा पक्ष उभा करणार आहे. आणि म्हणून संघर्षातून ही सगळी मंडळी बांधवांना आपण एकत्रित आलेलो आहे. आज या संदीप देशपांडे आमचा परम मित्र, काल परवापर्यंत विद्यार्थी सेनेमध्ये आम्ही सगळी पोरं टोरं म्हणून काम करत होते, अनेक आंदोलनं करत होते. आणि आंदोलनाचा सर्वाधिक जास्त रेकॉर्ड ब्रेक करणारा कोण असेल तर आपले संदीप देशपांडे असं बोललं तर ते चुकीचं ठरणार नाही. अनेक आंदोलनं, अनेक केसेस अंगावर घेतलेल्या आहे आणि म्हणून बांधवांनो आपली जबाबदारी फार वाढलेली आहे. आणि म्हणून जबाबदारी इतकी वाढलेली आहे की ह्या भागामध्ये मगाशी जामदार साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीचे आंदोलनं झाले, अनेक आंदोलनातून आपण पक्ष आपला मोठा झालेला आहे. परंतु इकडच्या लोकांनी एक अमयजीत 1990 सालापासून ते 2024 पर्यंत एकच फक्त 5 वर्ष त्या सचिन भाऊ आयरची गेली. एवढे वर्ष या भागामध्ये अनेक आमदार, अनेक नगरसेवक, अनेक महापौर, परंतु तुमच्या आमच्या लोकांचा कोणी विचार केला नाही किंवा तुमच्या आमच्या घरामध्ये काय शिस्त आहे त्याचा विचार केला नाही किंवा तुमच्या आमच्या घराला काम धंदा मिळाला पाहिजे त्याचा विचार केला नाही की तुमच्या आमच्यासाठी उद्या आम्हाला काय करावं लागतं ह्याचा विचार केला नाही. या भागामध्ये इकडच्या आमदारांनी स्वतःच्या भावाचं, घरातलं, मेवण्यांचं, पाहुण्यांचं त्यांचंच केलं, परंतु तुम्हा आम्हा मराठी माणसांचं किंवा या शिवसैनिकांचं भलं केलं नाही. भारतीय कामगार सेना नावाची जी संघटना आहे त्याचे अध्यक्ष, सरचिटणीस याच वरील विधानसभेतले आहेत. म्हणून या वेगळ्या विषयावर मी बोलणार आहे. बांधवांनो, हा कामगार विभाग आहे. काल परवापर्यंत आम्ही गिरणीमध्ये जात असताना, आजी आजोबांना डबा घेऊन जात असताना, तिथे डबा गेल्यानंतर आम्हाला 1 रुपया 2 रुपये मिळायचा. या चिमणीच्या भोंग्यातून म्हणे सोन्याचा धूर व्हायचा. परंतु कालांतराने या राजकीय लोकांनी आणि या भांडवलशाहीनी एकत्रित मिळून या सगळ्या मिल गिळून टाकल्या. त्यांनी इथे कॉल आणि मॉल संस्कृती निर्माण झाली. ज्या तुमच्या आमच्या लोकांना आज इकडचा आमदार सांगतो की आमच्या हृदयात राम आहे आणि हाताला काम पाहिजेत. माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत किती लोकांना हाताला काम दिलं
या वरीमधील विचारा, या इथून एकही एकाचाही उत्तर येणार नाही की माझ्या हाताला काम दिलं नाही आणि हृदयात रामाच्या गोष्टी करतायत. ज्या शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर त्या काँग्रेसच्या विरोधामध्ये रान उठवलं, आयुष्यभर सांगितलं की माझं दुकान बंद करेल, त्या प्रभू रामचंद्राचं नाव घेण्याची ह्यांची लायकी देखील नाहीये. आणि ज्या काँग्रेस बरोबर गेलेले आहेत त्या काँग्रेसनी प्रभू रामचंद्राचं अस्तित्व आहे की नाही याच्यासाठी कपिल सिब्बल नावाचा वकील देऊन तिथे त्या राम जन्मभूमीचा वाद निर्माण करणारे काँग्रेसच्या बरोबर आहेत. ज्या भगव्याची आन बान शान आम्ही राखायचो, भगवा म्हटलं की भगवा आम्ही म्हणायचो नाही की आमचा रक्त कधी लाल आहे, आम्ही नेहमी सांगतो आमचं रक्त हा भगवाच आहे. त्या भगव्याला बांधवानो या महाराष्ट्रामध्ये हिरवा रंग लावायचा प्रयत्न या शिवसेनेने केलेला आहे. त्याचा कधी हिरवा होणार आहे ह्याची आपल्याला वाट बघायची आहे. आणि म्हणून ज्या राजसाहेबांनी जे स्वप्न बघितलेले आहे, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. ज्या राजसाहेबांनी स्वप्न बघितलेलं आहे की या महाराष्ट्राला गतिमान करेल, या महाराष्ट्राला मी सुजलाम सुफलाम करेल, या महाराष्ट्रामध्ये ताठ मानाने जगावं असं मराठी माणसाला मी उभं करेल, त्या राजसाहेबांचा उमेदवार आदरणीय संदीप देशपांडे साहेब आपल्या समोर उभे आहेत. बांधवानो, हा जर मी आणि आम्ही दौऱ्यात होतो सिंधुदुर्गाच्या, आणि संदीप नेहमी आम्ही बोलायचा की अरे या कायदे मंडळामध्ये या विधान भवनामध्ये आपला संदीप गेला तर काय होईल. अमय, तुझं स्वप्न ही आलेली वरीची जनता आहे आणि आम्ही सगळी मंडळी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशी आज आपण सगळ्यांनी शपथ घेऊया. आपण सगळ्यांनी कटिबद्ध होऊया की काय आपण हाल सोचलेले आहेत, काय आपण किती पराभव बघितलेले आहेत. पराभव हा आमच्या नशिबीत आलेला आहे, परंतु पराभवाने पळून जाणारा हा राजसाहेबांचा सैनिक होऊ शकत नाही, हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता होऊ शकत नाही. संघर्षाला तोंड देण्याची ताकद आदरणीय राजसाहेबांनी आमच्या रक्तात भिनवलेली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपण भिडत राहणार आहोत आणि विजय हा आपला नक्कीच मिळणार आहे. आज साधा सुद्धा आज संदीप देशपांडे नाही आहे, आज त्यांची पळताभुई थोडी झालेली आहे. 3 आमदार सगळ्या बाजूनी फिरतायत, कामगार नेते एका बाजूला फिरतायत, घरोघरी जाऊन प्रचार करतायत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, सगळ्यात वाईट म्हणजे की ज्या काल परवापर्यंत आपण हिरव्याला आपण विरोध करत होतो त्या मशिदीच्या समोर जाऊन त्यांचे नंबर काढण्याचे प्रयत्न करतायत. तुमच्या जिंदगीवर अरे असली लाचारी आम्ही कधी स्वीकारणार नाही. खऱ्या अर्थानं हिंदुत्व आणि मराठी बनण्यासाठी लढणारा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आहे आणि त्याचे उमेदवार आदरणीय संदीप देशपांडे साहेब आहेत. म्हणून बांधवांना आपली फार जबाबदारी वाढलेली आहे. ज्या वेळेला कोविडचा प्रश्न निर्माण झाला होता, मला चीड काय आहे आणि ही चीड आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत. प्रत्येकाने आपल्या घराघरामध्ये, प्रत्येकाने आजूबाजूला आपल्या नातेवाईकांना, प्रत्येकाने आपल्या मामाला, काकाला, तात्याला, जो कुणी असेल त्यांना सांगा की खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं या वरीचा आमदार म्हणून कोण असेल तो आमचा संदीप देशपांडे आहे. तो आमचा भाऊ आहे, आमचा काका आहे, आमचा मामा आहे, आमचा नाना आहे. सांगा, आम्हीच उभे आहोत. राजसाहेबांनी सांगतात की हा असं समजा की ज्या वेळेला आम्ही उद्घाटन केलं होतं, मी मगाशी कोविडचं सांगतो, संजय भाई, कोविडची ज्या वेळेला सभा झाली, ती सभा झाल्यानंतर गुढीपाडव्याला सभा आपली दणक्यात सभा झाली. आणि ती सभा झाल्यानंतर या तिकडच्या अदृश्य आमदाराला प्रश्न विचारला. या सगळ्या माझ्या पत्रकार बंधूंनी, कसं असं स्पोर्ट्समन स्पिरिट असावं लागतं. राजसाहेबांनी आपल्याला नेहमी संस्कार दिलेले आहेत. चांगलं त्याला चांगलं म्हणायचं, वाईट त्याला वाईट म्हणायचं, जे काय असेल ते मान्य करायचं, हे संस्कार आमच्यावर आहेत. ज्या वेळेला त्यांच्या समोर कॅमेरामॅन आले आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय साहेब, ही सभा कशी झाली, तुम्हाला मत काय या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल, त्यावेळेला बांधवानं जे उत्तर दिलं ना, ते आजही मी विसरलेलो नाही. आजही आम्हाला रात्रीची झोप लागत नाही. माझा देखील तुम्हाला सवाल आहे की तुमचं जर राजसाहेबांवर खऱ्या अर्थानं प्रेम असेल, त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं की मी या संपलेल्या पक्षावर बोलत नाही. त्याला सांगायचं आहे की आता वरी विधानसभेमध्ये बघ, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्त्यांचा मोळ, या कार्यकर्त्यांची जी ताकद काय आहे तुम्हाला येणाऱ्या 23 तारखेला कळणारच आहे की हा संपलेला पक्ष आहे की तुम्हाला संपवणारा पक्ष आहे. त्या दिवशी शाप लागला
40 आमदार निघून गेले, परंतु त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो पुन्हा एकदा, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करण्याकरता आलेलो आहे. बांधवांनो, वेळ कमी आहे, वेळेचं भान ठेवून मी तुम्हाला विनंती करतो, ज्या कामगारांना देशोधडीला लावणारे आज जे मशाल घेऊन आहेत, हिंदुस्थानाच्या हिंदूची त्यांची वाट लावणारी ही जी मशाल आहे, ती येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला विझवायची आहे. जे प्रभू रामचंद्रांच्या विरोधात बोलणारे आहेत, जे प्रभू रामचंद्रांच्या बाजूनी न राहता प्रभू रामचंद्रांच्या विचारांची प्रतारणा करणारे आहेत, त्या मशालीला येणाऱ्या 20 तारखेला विझवायची आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी जे हिंदुत्व सांगितलं, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असणार आहे, हिंदुत्व आमचा श्वास आहे, तो श्वास कोणणारा त्या हिंदूंच्या त्या श्वासाला तिलांजली देणाऱ्या त्या मशालीला येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला विझवायचं पवित्र काम करायचं आहे. आणि जे हे रेल्वे इंजिन आहे, त्या फार राजसाहेब म्हणतात की मोठ्या कष्टाने मी हे रेल्वे इंजिन मिळवलेलं आहे, त्या रेल्वे इंजिनाला तुमच्या अर्थानं खऱ्या हातानं की मी सगळ्यांना विनंती करतो, ह्या कोळीवाड्यातील डाव्या हाताने मतदान करून उजवा हात डोक्यावर मारण्याची वेळ कृपा येऊ नका. ज्या बाबासाहेबांनी ज्या संविधानामध्ये लोकांनी लोकांसाठी केलेल्या लोकशाहीमध्ये टाटा बिर्ला असू दे किंवा अंबानी अदानी असू दे, यांना देखील एकच मत द्यायचा अधिकार आहे. आणि तुमच्या आमच्यासारखे कोळीवाड्यात राहणारे, तुमच्या आमच्यासारखे चळचाळीत दहाच्या खोलीत राहणारे, त्यांना देखील बाबासाहेबांनी एकच मतांचं दान दिलेलं आहे. तो मताचं दान मागण्याकरता बांधवांनो मी तुमच्या समोर उभा आहे. किंबहुना मतांचा जोगवा नाही तर सत्पत्री दान आमच्या संदीप देशपांडेसाठी, किंबहुना राजसाहेबांसाठी मागायला या ठिकाणी उभा आहे. तो आपण सगळ्यांनी द्याल, भरभरून मताने या सर्वांचा सत्यानाश हो असा आई जवाबांच्या चरणी प्रार्थना करून मला इथं बोलण्याची संधी दिली म्हणून सगळ्यांची रजा घेऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बंटीभाई. आणि यानंतर आपण जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. ज्या पद्धतीने इथे जमाव उपस्थित आहेत या सभेला, मी विनंती करतो सर्वांनी जोरदार घोषणा द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, श्री राजसाहेब ठाकरे यांचा, संदीप देशपांडे यांचा. आणि यानंतर मी विनंती करतो वरळी विभागाध्यक्ष श्री संतोष धुरी यांना की आपण सभेला संबोधित करावं. संतोष धुरी साहेब. बंटी भाई संपवतो लवकर. व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर आणि जमलेले सगळे माझे वरळीकर बंधू भगिनीनो आणि मातांनो, खरं तर पहिली सगळ्यांची मी माफी मागतो. वरळीकरांची, कोळीवाड्यातील रहिवासी असतील, कोळीवाड्यातले जनतामधले रहिवासी असतील, आदर्श नगर, MIG, सगळ्यांची पहिली मी हात जोडून माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. कारण आज हा जो रस्ता आहे तो आपण बंद केला आहे आणि त्याचं कारण म्हणजे सन्मान्य राजसाहेबांची सभा एवढ्याशा छोट्या रस्त्यावर होऊ शकत नाही. त्यामुळे आपण एक मोठा जनसमुदाय येणार आहे, त्या कारणानेच आपण इकडे ही सभा घेतली. त्याबद्दल मी जे सहकार्य केले त्याबद्दल तुमचे आभार पण मानतो आणि तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त करतो. तुम्हाला माहितीच असेल, विधानसभेचं इलेक्शन चालू झालं आणि चर्चेला उधाण आलं की मनसेची इकडनं सीट मिळणार की नाही मिळणार. आणि त्याचं उत्तर नंतर सन्मान्य राजसाहेबांनी दिलं आणि आपल्याला एक चांगला उमदा उमेदवार संदीपजी देशपांडे, सुशिक्षित शिकलेला उमेदवार आपल्याला दिला. आज झालेलं आहे कसं की मागच्या वेळेला सन्मान्य राजसाहेबांनी आपल्या पुतण्याला जागा सोडून दिली वरळीची. सगळ्या वरळीकरांच्या अपेक्षा होत्या की काहीतरी हा माणूस काहीतरी करेल, हा राजपुत्र काहीतरी करून दाखवेल. एकदम सुकर रस्ता मिळाला, कोणीच समोर नाही आणि सहज जिंकून आला. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर जो अदृश्य झाला, वडील घरी आणि मुलगा नाईट लाईफमध्ये दंग झाला. आणि या नाईट लाईफमध्ये दंग असताना त्यांनी वरळीकरांकडे दुर्लक्ष केलं.
मग ते कोळीवाड्याचे प्रश्न असून दे, BDD चाळीतल्या लोकांचे प्रश्न असून देत, सगळ्या वरळीकरांचे प्रश्न त्यांनी सोडून दिले. सगळ्यांच्या अपेक्षा होत्या. कोणाच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का? नाही झाल्यात. आणि सोडून दिल्या कोणावर? तर त्यांनी आता तुम्ही मला वाटते एक पत्रक त्यांनी पाठवलं. आता प्रत्येकाच्या घरोघरी वेगवेगळं पत्रक आहे की मी काय कामं केली आमदार फंडातून. काय कामं केली? कामं काय केली तुम्ही? शेड बांधायची कामं केली, चौकाचं सुशोभीकरण करण्याची कामं केली. कामं काय केलीत तुम्ही? जांभुरी मैदानामध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली तिकडचे जे स्टॉल धारक होते, बिचारे गरीब लोक होते, त्यांना बाहेर काढलं. आणि तिकडे एक ज्येष्ठ नागरिकाचा कट्टा होता, त्याला एक मस्त खोली बनवली आणि एक शाखा बनवून टाकली आणि त्याच्यावर मोठा बोर्ड लिहिला, आमदार फंडातून काम करण्यात आलं आदित्य साहेबांच्या. ही कामं केली, लोकांना गृहीत धरलं. आणि नंतर काय म्हणणं काय त्यांचं की आमच्या नगरसेवकांनी काम केली. काय कामं केली हो तुमच्या नगरसेवकांनी? तुमच्या नगरसेवकांनी काय काम केली? मड्यावरचं लोणी खायचं काम केलं, बॉडी बॅग घोटाळा केला, खिचडी घोटाळा केला, ही कामं केली. इकडच्या नगरसेविकेने काय काम केलेलं आहे? बघितलं असेल वरळी कोळीवाड्याचे हाल काय झालेले आहेत. गेली 4 टर्म यांचे नगरसेवक होते, 4 टर्म मध्ये जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, मी लहान असताना इकडे ज्या वेळेला मी गाडी घेऊन यायचो या कोळीवाड्यामध्ये, तेव्हा मी किल्ल्यापर्यंत जायचो गाडी घेऊन, 4 व्हीलर. आणि आजची परिस्थिती काय? तिकडे बाईक घेऊन जाताना वांदे होतात. ह्या नगरसेवकांच्या जीवावर तुम्ही कामं करणार? MIGचा प्रश्न आहे, MIGचा रस्त्याचे प्रश्न आहेत तिकडे. आज इकडे DY पाटील इंटरनॅशनल स्कूल झालं इकडे चालू. तिकडे गाड्या येतात सकाळी सकाळी, शाळा भरताना गर्दी, लोकांना जायचे वांदे, शाळा सुटल्यावर वांदे. MIGचा गटाराचा प्रॉब्लेम आहे तिकडे, तो काय सोडवायला मागत नाही. सगळं रॉकेट सायन्स आहे ना, काही कामं करता येत नाही. जनता कॉलनीचे जे आता डेव्हलपमेंटचं चाललंय ते पण अडवून ठेवलेलं आहे, कुठलीच कामं करत नाहीयेत. कोळीवाड्यातले प्रश्न, पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, काही कामं करायला मागत नाहीयेत. कारण कसं आहे, तुमची कामं एकदा झाली, व्यवस्थित सगळं रस्त्यावर आलं, व्यवस्थित एकदम स्ट्रीमलाईन झालं की झालं ना, तुम्हाला काही गरजच नाही ना आमची. लोकप्रतिनिधी तुम्हाला गृहीत धरलेलं आहे, तुम्हाला एक दहशत देत आहेत, दहशतीच्या खाली तुम्ही काम करतायत. अभी डरने का नहीं वर्लीकर, अभी डरने का नहीं, क्योंकि संदीप देशपांडे आ रहा है. अभी संदीप देशपांडे आ रहा है. डरने वाला अभी कौन? सामने वाला विरोधक. फाटली आहे. आज परिस्थिती खराब आहे त्यांची. कारण एक शिकलेला, सुशिक्षित, वक्तृत्व चांगलं त्याचं, भाषेवर पकड चांगली, मराठी भाषा असून दे, हिंदी असून दे, इंग्लिश असून दे, कन्नड असून दे, सगळ्या भाषेंवर चांगलं प्रभुत्व असलेला हा शिकलेला उमेदवार. आणि तुम्हाला माहितीच आहे, डॅशिंग आहेच, तुम्ही बघतात त्याला, ज्या पद्धतीने तो कामं करतो, ज्या पद्धतीने तो बोलतो, ज्या पद्धतीने तडपतेने सगळे तुमचे प्रश्न मांडतो जनतेचे. कोविड काळामध्ये तुम्ही जे बघितलं असेल, प्रत्येक वेळेला त्यांनी तिकडे सन्मान्य राजसाहेबांकडे नेऊन प्रश्न तिकडे सगळ्यांना घेऊन गेलाय आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम संदीप देशपांडेने केलेलं आहे. असा तुम्हाला चांगला उमदा उमेदवार इकडे मिळतोय. तर मी जास्त बोलत नाही, इकडे असा चांगला उमेदवार मिळतोय तर त्याला जास्तीत जास्त मताने वरळीकरांनो मी विनंती करतोय, एकदा विनंती करतोय, तुम्ही निवडून तर द्या त्याला, मग दाखवतो काय करायचं ते. संदीप देशपांडे आणि आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संतोषभाई. मित्रांनो, आता वेळ आलेली आहे. येत्या 20 तारखेला या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण मतपेटीतून व्यक्त करायची आहेत. मला या ठिकाणी एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करायचा, तो म्हणजे आपल्या संदीपला
म्हणजे आपल्या संदीप देशपांडेवर जो जीवघेणा हल्ला झाला होता त्याचं उत्तर आता आपण 20 तारखेला मतपेटीतून सर्वांनी व्यक्त करायचं आहे. मी संदीप देशपांडे साहेबांना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. जोरदार टाळी स्वागत करा संदीप देशपांडे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय राजसाहेबांच्या सभेसाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर झालेली ही सर्व वरळीकर जनता, जमलेले माझे सर्व कोळी बांधव, भगिनींनो आणि मातांनो, मगाशी संतोष दुरींनी सांगितलं, माफीसुद्धा मागितली की हा रस्ता बंद केला. खरं तर संतोषजी, मूळ प्रश्न हा असा आहे, दिलगिरी तर व्यक्त केलीच पाहिजे की रस्त्यावर आपण सभा घेतोय त्याच्यासाठी लोकांना जी गैरसोय होते त्याच्याबद्दल दिलगिरी तर व्यक्त केलीच पाहिजे आणि ते आहेच. पण मूळ प्रश्न असा आहे की सभा रस्त्यावर का घ्यावी लागते. सभा घेण्यासाठी वरळीमध्ये किंवा वरळी कोळीवाड्यात मैदान उपलब्ध का नाही. गेले 20 वर्ष तुम्ही सत्तेत होतात, मग तुम्ही एखादं मैदान या वरळी कोळीवाड्यात का शिल्लक नाही. आणि जे किल्ल्याजवळचं आमचं मैदान शिल्लक ठेवलंय त्या मैदानापर्यंत अशी सभा घेण्यासाठी लागणारे हे जे स्टेज आणि बाकीचं मटेरियल आहे त्याचा ट्रक पोचू शकत नाही, त्याच्यासाठी रस्ता नाही. ही जर कोळीवाड्याची कोणी अवस्था केली असेल तर आत्तापर्यंत जिथे 20 वर्ष ज्या लोकांनी राज्य केलं, ज्या लोकांना भरभरून प्रेम आमच्या कोळी बांधवांनी दिलं, त्यांनी ही कोळीवाड्याची अवस्था केली. आज माझा प्रश्न आहे, समजा किल्ल्याजवळ एखादी दुर्घटना घडली, एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आला, आज ॲम्ब्युलन्स आपली किल्ल्यापर्यंत जाऊ शकते का. सगळ्यांना प्रश्न आहे. किल्ल्यापर्यंत काय त्या क्रॉसच्या पुढे आपली ॲम्ब्युलन्स जात नाही, जाते. मग अशी अवस्था केलेल्या लोकांना आपण पुन्हा निवडून देणार आहोत का, हा माझा प्रश्न आहे. आज ॲम्ब्युलन्स तिथे पोचू शकत नाही जायला. म्हणजे आज आमच्या बांधवांकडे जर पैसे असले, 4 व्हीलर घ्यायची जर इच्छा झाली, 4 व्हीलर आपल्याला घेता येत नाही. काय राजेश भाई खरं बोलतोय की नाही बोलत आहे सांगा मला. आमचे राजेश भाई बसले तिथे. रस्ता नाही, अनधिकृत बांधकामाचा पेव फुटलेला आहे. कोणी उठतंय, काही बांधताय, काही करताय, कोणाचा कोणावर कंट्रोल नाही. आणि ही सगळी अवस्था झाली 1995च्या नंतर. आज माझे सर्व बांधव भगिनी इथे, कोळी बांधव भगिनी इथे बसलेत. माझा त्यांना प्रश्न आहे, 1995 पर्यंत एक नगरसेवक होते इथे कम्युनिस्ट पक्षाचे, त्यावेळचा कोळीवाडा आपण आठवा. आज काही आमचे सिनियर सिटीजन कोळी बांधव पण बसलेत, आमचे खंडोरी साहेब इथे बसलेत. खंडोरी साहेब, तुम्हाला आठवत असेल कसा होता टुमदार कोळीवाडा आणि आज काय अवस्था झाली आहे त्याची. या अवस्थेला जबाबदार कोण. आणि मग अशा प्रकारच्या कोणाला तरी बांधायला सांगायचं, आपणच सांगायचं बांधायला, आणि मग त्याची आपणच जाऊन महापालिकेत तक्रार करायची. आणि लक्ष्मी दर्शन झालं की तक्रार मागे घ्यायची. हा खेळ या वरळी कोळीवाड्यात गेले अनेक वर्ष चालू आहे आणि हा खेळ आता थांबवायची वेळ आलेली आहे. आणि याच्यासाठी आमचं तुम्हाला आव्हान आहे, बाद झाला हा खेळ. आणि मग काय करायचं.
आज पण आपण सभा घेतोय, लगेच निवडणूक आयोगाकडे धावत गेले, नाही नाही तो रस्ता ब्लॉक झालाय आणि असं तसं हे ते. सन्मान्य राजसाहेबांनी शिवतीर्थावर दीपोत्सव केला, त्याची तक्रार. का तक्रार? तर ह्यांच्या पोटात दुखतं, आपण काही करायचं नाही आणि दुसऱ्यांनी केलं तर त्याला करू द्यायचं नाही, अशा प्रकारची मानसिकता यांची आहे. आणि एवढा आचारसंहितेचं जर तुम्हाला प्रेम होतं, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की आचारसंहितेत काय केलं पाहिजे, मग माझा इथले आमदार आदित्य ठाकरेंना एक प्रश्न आहे, जर लोकांची तुम्ही तक्रार करता तर मग ही उठण्याची पाकिटं भर दिवाळीत तुम्ही लोकांना वाटत होतात, मशालीची वाटत होतात ना आदित्य साहेब, प्रत्येकाच्या घरी आली उठण्याची पाकिटं. मग त्या उठण्याच्या पाकिटाला आचारसंहिता नव्हती का? हे तुम्हीच वाटलेलं पाकिट, तुमचा फोटो, तुमच्या बाबांचा फोटो, मशालीचा फोटो, मग ही आला आचारसंहिता नाही का? स्वतःचा ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा वाकून, कसली मानसिकता ही? मग आता तुम्ही विचाराल मनसेने तक्रार का नाही केली? अहो काहीतरी हा माणूस खर्च तर करतोय, घ्या फुकट येत ते, नाही तर खिशात हात गेला नसता. सन्मान्य राजसाहेबांचे वरळीकर आभार मानतात, निदान मनसेने उमेदवार केला म्हणून यांच्या खिशात तरी हात जायला लागला, नाही तर यांच्या खिशात कधी हात गेले नाहीत, कधी कुठल्या मंडळाला मदत केली नाहीत. यावेळेला भरपूर भरघोस बोलवून बोलवून वाटतायत. का? भीती. म्हणून आम्ही या उठण्याची तक्रार केली नाही, कारण बरेचसे वरळीकर म्हणाले आम्हाला तक्रार करा, पण आम्ही केली नाही, कारण आम्हाला माहिती आहे हेच उठणं लावून या निवडणुकीत तुम्ही त्याला धुणार आहात. म्हणून तक्रार केली नाही. या वरळी कोळीवाड्याचे अनेक प्रश्न आहेत, वरळीचे अनेक प्रश्न आहेत. पुन्हा एकदा आपली जांभोरीला सभा होणार आहे तेव्हा बोलीन, पण आज स्पेशली वरळी कोळीवाड्याबद्दल बोलणार आहे. सीमांकनाचा प्रश्न हा वरळीचा कित्येक दिवस पेंडिंग आहे की नाही पेंडिंग? माझा प्रश्न इथल्या आमदारांना, तीन आमदारांना, एका आमदाराला नाही, तीन आमदारांना प्रश्न आहे. सीमांकनाच्या प्रश्नासाठी आपण किती वेळेला कलेक्टरकडे बैठक घेतली? एकदा हा तपशील वरळी कोळीवाड्यातल्या आमच्या बांधवांना द्या. किती वेळा तुम्ही बैठक घेतलीत? किती वेळा तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलात? विधानसभेचा रेकॉर्ड सांगते, विधानसभेचं, हे माझी माहिती नाही किंवा माझा आरोप नाही, जे रेकॉर्डवर आहे तेच संदीप देशपांडे बोलतो. विधानसभेच्या रेकॉर्डवर वरळीबद्दलचे प्रश्न आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत फक्त 3 विचारले, गेल्या 5 वर्षात फक्त 3 प्रश्न. धारावीबद्दल अनेक, अदानीबद्दल अनेक. अरे बाबा, तू वरळीचा आमदार आहेस का धारावीचा आमदार आहेस? आज पण वरळीबद्दल बोलत नाही. अहो, जो माणूस निवडणूक आल्यानंतर स्वतःचा प्रचार करायला फिरत नाही, तो निवडून आल्यानंतर तुमच्याकडे येणार आहे का, तुमच्याकडे बघणार आहे का, हा विचार करा. त्यानंतर दुसरं एक उभं राहिलंय, देवरा. अरे यांना बघितलं, यांच्या चेहऱ्यावरची माशी हालत नाही आणि हे म्हणे कोळीवाड्याचा विकास करणार. माशाचा वास तरी चालेल का यांना? हा, हे सगळी साऊथ मुंबई वेज बनवायला निघालेले, वेज साऊथ मुंबई, हे करणार विकास? एक लक्षात ठेवा बांधवांनो, या कोळीवाड्यावर नजर आहे. हे का नजर आहे? या सगळ्या लोकांची समुद्रकिनारी वस्ती असलेला, जिथे मोठे मोठे टॉवर उभारू शकतात, ही एकमेव जागा शिल्लक आहे. उद्या जर इथे काही वेडावाकडं झालं, तुम्ही वेडावाकडा निर्णय घेतला, वेडावाकडं लोकांना निवडून दिलं, जैन टॉवर होतील आणि मग बाजूला मासे काय विकायला, काय करायला सुद्धा देणार नाहीत तुम्हाला. या प्रकारचं कटकारस्थान
हे चाललेलं आहे कारण तुमच्या जमिनीची किंमत लाखोंमध्ये नाही, करोडोमध्ये नाही, हजारो कोटी रुपयांमध्ये आहे आणि या जमिनीवर या लोकांचा डोळा आहे. आणि म्हणून तुमचं सीमांकन होत नाही, करायचंच नाहीये. कारण उद्या जर हे सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन झाल्या आणि तुमचा जर विकास झाला तर मग जमिनी आम्ही हडप कशा करणार, आमचे टॉवर कसे उभे राहणार, या जमिनी आम्ही आमच्या उद्योगपतींना कसे देणार, त्यांचे बंगले कसे बांधणार. या गोष्टीसाठी म्हणून हे सगळं षडयंत्र चाललंय. आजच जागरूक व्हा या सगळ्या गोष्टींसाठी. आणि म्हणून तुमचा छळ करणं चालू आहे. तुमचा विकासच होऊ द्यायचा नाही, रस्तेच करायचे नाहीत. मला एक सांगावं, 5 वर्षामध्ये या वरळी कोळीवाड्यासाठी जर धारावीसाठी होऊ शकतो, स्पेशल DCR होऊ शकतो, तर मग वरळीसाठी स्पेशल DCR करायचं काम का केलं गेलं नाही? आमच्या कोळी बांधवांनी परवा सांगितलं की त्यांनी एक प्रेझेंटेशन सरकारला दिलेलं ना. खोटं बोलतोय तर सांगा, प्रेझेंटेशन दिलं होतं. एक इथे परिषद बोलवली, सगळ्या लोकांना जमा केलं, त्यांच्या सूचना घेतल्या, एक प्रेझेंटेशन दिलं. त्या प्रेझेंटेशनवर सरकारने पुढे काम का नाही केलं? कुठली गोष्ट त्यांना अडवत होती की त्यांनी पुढे या विकासाच्या कामांना हात नाही घातला? याचं कारण एक मात्र नक्की सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेबांच्या वतीने ज्या वेळेला आम्ही आमदार म्हणून निवडून येऊ, या वरळी कोळीवाड्याचा विकास करताना इथल्या स्थानिकांना, इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या सर्व लोकांना विश्वासात घेतल्यावर एक वीट या कोळीवाड्यात रचू देणार नाही, हा शब्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे देतो. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, कोणावरही नाही. इथले मूळ मालक असलेल्या लोकांवरही नाही, इथले भाडेकरू आलेल्या लोकांवरही नाही. प्रत्येकाला प्रत्येकाचा हक्क मिळेल ही जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेते. या इथे पाठीमागे जनता कॉलनी आहे, त्यांचा प्रकल्प बिचाऱ्यांचा चालू झाला. कोणीतरी गेलं बीपीडी, ही लँड बीपीडीची आहे. अरे बीपीडीची लँड होती तर बीपीडीनी आत काय इतके दिवस राखली का नाही ती लँड? का तिथे झोपड्या होऊ दिल्या? आणि आता जेव्हा त्या बिचाऱ्यांना घर मिळायचं स्वप्न बघतायत तेव्हा तुम्ही त्यांची अडवणूक करता. ज्या कोणाला कोर्टात पाठवलं आहे त्यांच्या पाठीमागे कुठली शक्ती आहे? कोण हे सगळं करायला लावतंय त्यांना? या गोष्टीचा विचार बांधवांनो आपण कधीतरी करणार आहोत की नाही? या गोष्टीचा विचार आपण कधीतरी करणार आहोत की नाही? एक छोटीशी गोष्ट आठवली ती गोष्ट सांगतो, तोपर्यंत सन्माननीय राजसाहेबांचं इथे आगमन होईलच. एक माझ्या मित्राचा फार्म हाऊस होता, मी परवाही सांगितली आमच्या महाराष्ट्र सैनिकांना. त्याच्यात अनेक कोंबड्या होत्या, कोंबड्या. तो मित्र एक खेळ खेळायचा त्या कोंबड्यांबरोबर. त्या कोंबड्यांना ना दाणे दाखवायचा, दाणे बघून त्या कोंबड्यांची आशा पल्लवित व्हायच्या, बिचारा धावत धावत यायच्या, जवळ यायच्या. त्याच्या जवळ आले की तो हात पाठी घ्यायचा आणि दाणे काय कोंबड्यांना द्यायचा नाही. त्या बिचारा निराश होऊन परत जायच्या. हा पुन्हा दाणे दाखवायचा, पुन्हा त्या कोंबड्या धावत धावत यायच्या, पुन्हा हा हात पाठी घ्यायचा, बिचारा निराश होऊन परत जायच्या. तिसऱ्यांदा दाणे दाखवले, तिसऱ्यांदा कोंबड्या फसल्या, बिचारा निराश होऊन परत गेल्या. चौथ्यांदा दाणे दाखवले, त्याच्यानंतर त्या कोंबड्या आल्या नाहीत. कारण त्या कोंबड्यांना कळलं की 3 वेळेला या माणसाने आपल्याला फसवलंय, आता चौथ्यांदा आपण फसायचं नाही. त्या कोंबड्यांच्या वजन असेल 1 ते 1.25 किलो, त्यांच्या मेंदूचं वजन असेल 20 ते 25 ग्रॅम. त्या 20 ते 25 ग्रॅम मेंदू असलेल्या आणि 1 ते 1.25 किलो वजन असलेल्या कोंबडीला कळलं, ते आपल्यासारख्या 60 आणि 70 किलोच्या देहाला कधी कळणार आहे, हा माझा प्रश्न आहे. सन्माननीय राजसाहेबांचं आगमन झालेलं आहे. इंद्रजिनी जंब पर वादवसु अंब पर रावण सरंब पर रघुकुल राज है. मराठी हृदय सम्राट हिंदू जननायक श्री राजसाहेब ठाकरे यांचा बाह पर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बाह पर राम विजयराज है.
सन्माननीय राजसाहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या आणि आपल्यामध्ये मी फार वेळ घेणार नाही. फक्त एक शेवटचा मुद्दा आपल्याला अधोरेखित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बांधवांनो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, आज कोळीवाड्याचं सीमांकन असेल किंवा आज झालेली कोळीवाड्याची दुरवस्था असेल किंवा ज्या प्रकारचे रस्ते झालेत, रस्त्यांची अवस्था असेल, आपण या सगळ्यांचा विचार येत्या 20 नोव्हेंबरला करावा आणि आपलं मतदान करावं. माननीय राजसाहेबांनी जो विचार मांडला की आपल्याला राजकीय संस्कृती बदलायची आहे, त्या विचाराला आपण भरघोस पाठिंबा द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी माननीय राजसाहेबांना विनंती करतो की आपण शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचा आहे. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर बहुजनांचे राजे जाणता राजा राजकारण धुरंधर छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर 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 हर. मी वरळी विधानसभेच्या वतीने अनिल पाटील, विजय पाटील, सुनंदा पाटील या सर्व, हरीश कोळी, विजय भोळे, वरळीच्या वतीने आपण माननीय राजसाहेबांचं स्वागत करतोय. राजन आगलावे, सिद्धेश सिंग, शर्मिला गावडे, मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा सन्मान करतायत. जोरदार टाळ्या. बंटी मशिलकर यांच्याकडून तलवार. त्यासोबत वरळी गाव रहिवासी संयुक्त पुनर्वसन संघ, मोहन मस्कर, मारुती पुसाळकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने श्री राजसाहेब ठाकरे यांचं इथे स्वागत करण्यात येते. जोरदार टाळ्या. मी सर्व उपस्थित जनसमुदायाला आवाहन करतो, मराठी हृदय सम्राट, हिंदू जननायक श्री राजसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. चालू आहे का? अरे आता बंद करा रे, बंद करा म्हणा वरतून. वरती सांग, वरती बंद करायला. कृपया फटाके बंद करावे. सर्व महाराष्ट्र सैनिकांनी फटाके प्लीज बंद करा. फटाके बंद करा, विनंती आहे. बंद करा. इथून नको सांगू, त्याच्यावर करायला सांगतो. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, घाटकोपरची सभा आटपून मला खरं तर समजत नव्हतं ते. मी निघतानाच इतका ट्रॅफिक जॅम होता, इतका ट्रॅफिक जॅम होता. मला सांगितलं तिकडे जवळपास 3 किलोमीटर ट्रॅफिक जॅम आहे. कुठल्या हिब्रू भाषेत समजतं काय ना?
अ? अरे 23 तारखेसाठी काहीतरी ठेवा. मला समजत नव्हतं की मी वेळेवरती पोहोचीन की नाही. पण आलो, तसा वेळेवरती आलो. विचका झालाय शहराचा अख्खा, विचका, दुसरा काही शब्द नाही त्याला. कोणाचं लक्ष नाही, कोणाचं काही नाही. नुसती माणसं येत आहेत, भरलं जातंय. गेली अनेक वर्ष मी हा इथे वरळी कोळीवाडा बघतोय. छान टुमदार, मस्त छान होता असा. हे जे काय सगळं वाढलंय आजूबाजूला, इथेही राहणाऱ्या असंख्य लोकांचं, माझ्या कोळी बांधवांचं, भगिनींचं घरांचे प्रश्न आहेत. प्रत्येक बिल्डरचं लक्ष आहे. या ब्रिजवरनं जाता येता सगळे बघत असतात, हा केक मला मिळावा. इथेच आमचा वरळीचा किल्ला आहे. हा ब्रिटिशांनी बांधला होता. किती साली? 1675 साली, म्हणजे महाराज असताना. कशासाठी बांधला होता? की समुद्रमार्गे जर शत्रू आला तर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हा वरळीचा किल्ला बांधला. तिथून माहीमचा किल्ला बांधला. त्याला काही नव्हतं तिथे मध्ये. वरळीच्या किल्ल्यावरनं माहीमचा किल्ला दिसायचा, माहीमच्या किल्ल्यावरनं वरळीचा किल्ला दिसायचा. पण ते शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी होतं. माझी इथल्या कोळी बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे, तुमचा शत्रू समुद्रातनं नाही येणार आहे, तो मागून जमिनीवरनं येणार आहे. तिथे तुमचं लक्ष असलं पाहिजे. कधी बोलता बोलता तुमच्या हातातनं हे सगळं घेऊन जातील, तुम्हाला थांगपत्ता लागायचा नाही. मूळ मालक तुम्ही. पण आपल्याकडे म्हण आहे ना, असो निखास मालक घरचा, म्हणती चोर त्याला. तुम्ही कसले? तुम्ही नाही जायचं, तुम्ही मानाने खाली घालायच्या, तुम्ही नाही रडायचं, तुम्ही रडवायचं. आज ज्या वेळेला माझ्याकडे ज्यावेळेला मराठी माणसं येतात, अनेक गोष्टींसाठी येतात, कामासाठी येतात, त्याला सांगतो मी, म्हटलं माझ्याकडे तुम्ही तक्रार नाही करायची. माझ्याकडे तुमच्या विरोधात तक्रार आली पाहिजे. तुम्ही इथले राजे, तुम्ही कसले रडताय? आता त्या बीडीडी चाळीमध्ये पण इतकी वर्ष लोक राहत आहेत, आणि आमचीच लोक काय म्हणतात, मराठी माणसं, नाही पहिल्यांदा आम्हाला 250 स्क्वेअर फूट सांगितलं होतं, मग आम्हाला नंतर 300 स्क्वेअर फूट सांगितलं, मग नंतर ते 400. तुम्ही काय रडताय? आणि ह्या तुम्हाला स्क्वेअर फुटात मोजणारे ही माणसं कोण आहेत? बाबांनो, पहिल्यांदा ना आपला इतिहास एकदा चाळून बघा. आपण कोण होतो, आपण कोण आहोत. म्हणजे आमचा कोळी बांधव होता हा मालक या मुंबईचा.
तुम्ही नाही रडायचं. मी गेले अनेक वर्ष हे सांगतोय, इथे मुंबईमध्ये ज्या प्रकारचे लोक येत आहेत, रोजच्या रोज लोक येत आहेत, हे आमचे पोलीस बांधव इथे आहेत, पुढे मागे कुठे आहेत, तिकडे सगळीकडे, ते तरी काय करतील? पत्ता कुठे कोणाला? कोण येतंय, कोण जातंय, कोण राहतंय, कोण काय करतंय माहितीच नाहीये. दरवेळेला आम्हाला एक गोष्ट सांगितली जाते की हा देश सर्वांचा आहे, या देशामधला कोणी माणूस कुठेही कसाही जाऊ शकतो. हा देश सर्वांचा आहे, मान्य आहे मला, पण या देशामध्ये कोणी माणूस कधीही कुठेही जाऊ शकतो हे मला मान्य नाही. याचं कारण आपल्याकडे कायदा तसा आहे, या देशाचा कायदा आहे की जर एखाद्या शहरामधनं, एखाद्या गावामधनं जर समजा तुम्हाला दुसऱ्या गावामध्ये, शहरामध्ये जर यायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला तिथल्या पोलिसांना सांगावं लागतं की मी या गोष्टीसाठी म्हणून या शहरामध्ये आलेलो आहे, माझं वास्तव्य इकडे आहे, मी या कामासाठी आलेलो आहे. सगळे कायदे धाब्यावर बसून कोणी कुठेही राहते, कोणी काही करते, आणि नंतर आमच्याला सांगायचं पोलिसांची तपास यंत्रणा निकामी ठरली. कशी निकामी ठरली? मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवरती तर माझा 100% विश्वास आहे. 100%. या राज्याची संपूर्ण सत्ता जर माझ्या हातामध्ये जर समजा तुम्ही दिलीत ना, या पोलिसांना 48 तास देईन. मुंबई साफ करून द्या मला, महाराष्ट्र साफ करून द्या मला. आणि सहज शक्य हो, त्यांना माहिती आहे, त्यांना सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण पुढे जात नाहीत. का? कारण जर समजा हे कारवाई करायला गेले आणि जर एखादी गोष्ट झाली आणि जर ती समजा मोठी गोष्ट झाली आणि त्याच्यानंतर बळी ह्यांचा द्यायचा, यांना सस्पेंड करायचे, यांना नोकऱ्यांवरनं काढून टाकायचं. का? तर योग्य भूमिका घेत होते म्हणून. कोणी यांच्या मागे उभं राहत नाही. मागे त्या रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता, सगळे हजारो मुसलमान तिकडे त्या तुमच्या काय ते कुठे आले होते, लाल काय आझाद मैदानच्या इकडे, तिकडे आल्यावरती काय केलं? तिकडे आल्यावरती आमचे हे सगळे चॅनलवाले यांच्या ओबी व्हॅन फोडून टाकल्या, यांच्या कॅमेरामॅनना मारले आणि वर आमच्या पोलिसांवरती हात टाकले, आमच्या पोलीस भगिनींवरती हात टाकले. 10-10, 15-15 जण यायचे आणि पोलीस भगिनींना आतमध्ये घ्यायचे आणि त्यांच्या आबरूवरती हात टाकले. त्या मोर्चाच्या विरोधात कोणी उठलं नाही, फक्त राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी मोर्चा काढला. त्यावेळेला एक कमिशनर होते, पोलीस कमिशनर, ते येऊन सांगत होते तिकडे, पोलिसांना सांगत होते, म्हणाले ते काही करतील पण तुम्ही हात नाही उचलायचा. हात नाही उचलायचा? मग हातामध्ये दांडकी दिलेत कशाला? गरबा खेळायला? या असल्या ज्या नीच प्रवृत्ती ज्या आहेत ना महाराष्ट्रामध्ये आहेत, अनेक मौल्यामध्ये लपलेल्या आहेत. एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये द्या सत्ता, एकदा नाही सडकून काढले एकेकाला ना. बाकी सगळे काही नाही करणार. मुस्लिम मौलवी आज फतवे काढतायत.
बघा काय वेळ आली. म्हणजे उद्धव ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेही कसे झाले तुम्हाला माहितीच आहेत. काही विचारधारा नावाची काही गोष्टच उरलेली नाही आता. या 2019ला जेव्हा निवडणुका झाल्या, 2000 निवडणुका झाल्यावरती सगळ्यांनी आपापल्या आबरू बाजूला ठेवल्या. ह्यांचं सरकार येणार का, ह्यांचं सरकार येणार का, ह्यांचं सरकार येणार, त्याच्यामध्ये आम्ही बसलोय. आणि एके दिवशी सकाळी कळलं 6 वाजता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत. पहिला विश्वासच बसेना की खरं आहे. अर्धा तास टिकलं लग्न, अर्ध्या तासात डिवोर्स. घटस्फोट झाल्या उद्धव ठाकरेंनी बघितलं आपल्याला कोण कोण डोळा मारतंय. म्हणजे शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष नको म्हणून लोकांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. शिवसेना भारतीय जनता पक्ष नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं. पहाटेच्या शपथविधीला काय होतंय तर राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक माणूस उठतो आणि भारतीय जनता पक्षाचा एक माणसाबरोबर शपथविधी करतो. मग तो संसार तुटतो. मग या संसारातली एक जण उठते आणि त्या दोघांबरोबर संसार करायला लागते. काही नाही, जनाची नाही, मनाची नाही, कशाची नाही. मला मंत्रिपद मिळू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळू देत. कारण काय सांगितली तर म्हणे आम्ही 4 भिंतीमध्ये आमचं ठरलं होतं, अमित शहांचं आणि आमचं. मग आम्हाला काय नाही सांगितलं. तुमचे निकाल लागल्यावरती तुम्ही का सांगताय? कारण तेव्हा तुमच्या लक्षात आलं की आता आपल्याशिवाय सत्ता यांची भाजपची बसू शकत नाही. आता पिळा. आणि मग काहीतरी फालतू कारणं द्यायची आणि मग जाऊन ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन यांनी मुख्यमंत्री पदावरती बसले. बरं बसले तर बसले. बसल्यानंतर पहिलं काय झालं असेल ते 2.5 वर्ष आठवून बघा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावरची 2.5 वर्ष आठवून बघा. त्या 2.5 वर्षामध्ये शिवसेनेच्या होर्डिंगवरनं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या अगोदरचं हिंदुहृदय सम्राट काढून टाकण्यात आलं. का तर काँग्रेस राष्ट्रवादीला वाईट वाटेल, हिंदू शब्दाचं वाईट वाटेल, त्यांना ते परवडणार नाही, मुसलमान मतं आपली जातील. आणि याच्यासाठी म्हणून माननीय बाळासाहेबांची इतकी वर्ष असलेलं जे विरोध जे पुढे लावलं जायचं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे, ते अख्खच्या अख्खं हिंदू हृदय सम्राट काढून टाकलं. आणि काही होर्डिंग्सवरती जी मी पाहिली आहेत, काही उर्दू होर्डिंग्सवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी काय आलं? जनाब बाळासाहेब ठाकरे. जनाब. हिंदू हृदय सम्राटच्या जागी जनाब आलं. जनाब. आज ते हयात असायला पाहिजे होते, फोडून काढले असते एकेकाला. शरम वाटत नाही, काही नाही, काही नाही. आणि आज त्याच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर बद्दल एक मुल्ला मौलवी मौलाना फतवा काढतायत. फतवा. काय फतवा काढतायत तर सगळ्या मुसलमानांनी एकत्र यावं, एकत्र व्हावं, आपली मतं तुटू नयेत आणि सगळीच्या सगळी मतं ही महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकावीत असं फरमान काढतायत मशिदींमधनं. त्याचे व्हिडिओज काढतायत तुमच्या नाकावर टेचून. व्हिडिओज काढतायत त्याचे आणि बाहेर सर्क्युलेट करतायत
की सर्व मुसलमान एकत्र यावं आणि यांना मतदान करावं. मुल्ला मौलवी फतवे काढत असतील ना, आज राज ठाकरे फतवा काढतो. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझे जिकडे उमेदवार उभे असतील, आपण माझ्या पाठीशी उभे राहा. उद्या सत्ता हातामध्ये दिल्यानंतर तुम्ही नाही पहिल्या 48 तासामध्ये सगळ्या मशिदींवरचे भोंगे खाली उतरवले ना, परत राजकारण सांगणार नाही तुम्हाला. पहिल्या 48 तासात आणि जर अंगावर येण्याचा प्रयत्न केलात ना, हे आमचे खाकी वर्दीतले आहेत ना, त्यांना ऑर्डर सोडीन, रजा अकादमीचा बदला घेऊन टाकतील ते. काय गंमत वाटली या सगळ्या गोष्टींची? याचं कारण तुम्ही थंड बसता, तुम्ही शांत बसता, तुम्ही चिडत नाहीत, तुम्ही रागावत नाहीत, तुम्ही प्रश्न विचारत नाहीत. त्याच्यामुळे ही माणसं सगळी शेफारली, वाटेल त्या गोष्टी करायला लागली. तुमची मतं विकली गेली. तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास टाकलात ते पक्ष दुसऱ्या पक्षांबरोबर निघून गेले. तुमच्या डोळ्यात देखत गेले 5 वर्ष. आठवून बघा हो, आठवून बघा फक्त गेल्या 5 वर्षामध्ये काय काय घडलं. कोणाला लाज नाही, लज्जा नाही, काही नाही. आणि माझ्या त्या दिवशी भाषणामध्ये मी सांगितलं ना, तेच मी तुम्हाला परत एकदा सांगतो. हे का होतं याचं एकमेव कारण तुम्हाला गृहीत धरलेलं असतं. गृहीत. कोण तुम्ही? कोण आहात तुम्ही? मतदार. मतदार म्हणजे कोण? आमचे नोकर, आमचे गुलामात. निवडणुकीच्या तोंडावरती आम्ही येऊन पैसे फेकू तुमच्या तोंडावरती, भांडीकुंडी वाटू, वाटेल ते करू, पुन्हा तुम्हाला उन्हातानामध्ये आम्ही रांगेमध्ये उभे करू, आम्हालाच मतदान करायचं या अटीवरती उभे करू. कराल काय तुम्ही? तुम्ही काय करू शकता? शांत बसणारे लोक, थंड राहणारे लोक हे काय करू शकतात? हा जो समज आहे ना त्यांचा, हा समज जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही, तुमच्या मतांचा अपमान जो झालाय ना, त्याचा जोपर्यंत तुम्ही बदला घेत नाही, तोपर्यंत ही माणसं वटणीवरती येणार नाहीत. या महाराष्ट्राचं जे काही झालं ना वाटोळं, हे सुधारलं जाणार नाही. मी जे सतत सांगतो ना, अहो देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राची दशा होऊन बसली आहे. आणि आपण काय करतो आहोत? आपण काही नाही करतो. हा फक्त राजकारणाचा खेळ करून ठेवला. आम्ही खेळ करून ठेवला. आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्ष सत्तेच्या बाहेर राहून कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या आतापर्यंत. ताजं उदाहरण, मला हे सगळेजण मला विचारायचे, पत्रकार टोचून टोचून विचारायचे, आम्ही आलो की यांना टोक दिसतं, काढतात. बाकीचे पक्ष आले की यांचं बोथट होतं सगळं. त्या टोलच्या आंदोलनाचं काय झालं? आणि ते म्हणजे आणि अत्यंत अशा कुत्सितपणे विचारायचं, म्हणजे ते टोलचं झालं ना, 5 टोल झाले ना बंद मुंबईचे. हे जर आंदोलन झालंच नसतं याच्या अगोदर, बंद झाले असते का? हे आंदोलन चालू असताना महाराष्ट्रामध्ये 65 टोल नाके त्यावेळेला बंद झाले. काही नाही, त्याचं कौतुक नाही, त्याची शाबासकीची थाप नाही पाठीवर. ही जी महाराष्ट्रामध्ये जी लुटमार सुरू होती ना, ही लुटमार थांबवली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थांबवली. किती किती गोष्टी सांगायच्या हो. मराठी माणसाला नुसतं गृहीत धरलं होतं, गृहीत पकडलं होतं. मराठी पाट्या करायला तयार नव्हते, कोर्टात गेले होते. या मराठी पाट्यांच्या विरोधामध्ये ज्याला आंदोलन झालं, हा आमचा संदीप देशपांडे, हा जेलमध्ये होता. जेलमध्ये टाकलं होतं त्याला.
का त्याच्या बाबतीत आंदोलन केलं म्हणून. मग मी एक पत्र काढलं, साधं सरळ सोपं पत्र, आपलं काही फारसं काही हे नसतं. त्या पत्रात त्यांना विचारलं की दुकानाची पाटी महाग आहे का दुकान. ते बोलले नाही, दुकान महाग आहे पाटी स्वस्त आहे. म्हटलं मग पटकन करायची. सोपे प्रश्न आहेत की नाही आपले काय फार भानगडीत जायचं ना आपण. आणि मग त्याच्यामध्ये एक शेवटची ओळ टाकली होती मी की एवढं समजून सांगितल्यानंतर देखील जर समजा तुमच्या डोक्यात प्रकाश पडणार नसेल तर माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याशी चर्चा करायला येतील. आता माझे सैनिक कसे चर्चा करतात तुम्हाला माहिती आहेत. लगेच महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दुकानाच्या पाट्या मराठी व्हायला लागल्या. जे सरकारने करायचं काम होतं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाहेर राहून काम केलं. तुमच्या मोबाईल फोनवरती फक्त हिंदी आणि इंग्लिश ऐकू यायचं. मग एक दिवस गालावरती टाळ्या वाजवल्या या सगळ्या टेलिफोन कंपन्यांच्या. 48 तासाच्या आत मोबाईल फोनवरती पहिलं मराठी तुम्हाला ऐकायला सुरुवात झाली तुमची महाराष्ट्रामध्ये. जगातनं कुठूनही फोन आला महाराष्ट्रात, जगातनं कुठूनही कोणत्याही भाषिकाचा फोन आला तरी त्याच्या कानावरती पहिली पडते ती मराठी. मला सांगावं या आता ह्या सगळ्या राजकीय पक्षांनी कोणती आंदोलनं केली, कुठची आंदोलनं केली. माननीय बाळासाहेब असताना जी आंदोलनं झाली पूर्वी, त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर काही नाही. त्याच्यानंतर जी आंदोलनं झाली ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आंदोलनं आहेत, लक्षात ठेवा. मला जेवढं शक्य आहे, जी गोष्ट होणारी आहे मी त्याच गोष्टींचा शब्द देतो, त्याच्या पलीकडे मी शब्द देत नाही. मी वाटेल ती तुम्हाला स्वप्न दाखवणार नाही, मी वाटेल ती स्वप्न तुम्हाला विकणार नाही. ज्या गोष्टी शक्य आहेत तेवढ्याच गोष्टी मी तुमच्या समोर ठेवू शकतो. आज ही मुंबई नुसतीच महाराष्ट्राची राजधानी नव्हे, या देशाचं नाक आहे. काय परिस्थिती मला जरा सांगा. ब्रिटिशांच्या काळातली मुंबई बघा. आज कुलाबा ते माहीम इथपर्यंत तुम्हाला जी मैदानं दिसतात, मैदानं, शिवाजी पार्क मैदान घ्या, ओव्हल मैदान घ्या, आझाद मैदान घ्या, किंवा तुमच्या इथे या अनेक भागामध्ये अनेक मोठी मैदानं असतील, ही मैदानं ब्रिटिशांच्या काळातली आहेत. दादर, प्रभादेवी, वडाळा, वरळी, ह्या सगळा भाग, ह्याचं जे डिझाईन जे आहे, डिझाईन हे सगळं ब्रिटिशांच्या काळातलं आहे. एकोणीसशे 47 सालानंतर एकही नवीन मैदान नाही आलं मुलांना खेळायला. जे आहेत ती ब्रिटिशांच्या काळातली आहेत. ज्याला एक टाउन प्लॅनिंग ज्याला म्हणतात, शहर कसं उभं करावं, शहरातल्या लोकांना काय काय लागतं, कोणत्या गोष्टी लागतात, त्या कशा पुरवाव्यात, त्या कशा असाव्यात, हे काम खरं तर नगरसेवकाचं पण आमदाराचं देखील. हा सगळा मराठमोळा, सगळा वरळीचा भाग, आज इथे सगळीकडे कोळी बांधव राहत आहेत, तिथे आमचे सगळे पोलीस लोक राहत आहेत. पोलीस कॉलनीमध्ये, तिथे बिडणी चाळीमध्ये आमची लोक राहत आहेत. कोणीतरी अधिकारी येतात, कोणतरी पक्ष येतात, कोणाचं तरी सरकार येतं, रिडेव्हलपमेंटला घेतात. तुम्हाला थांग पत्ता नाही. आम्ही कशात अडकलोय? 200 स्क्वेअर फुटाचा 300 स्क्वेअर फुट करता काय? भिका मागताय?
जे तुमचं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही भिका मागताय ह्यांच्याकडे, ही बाहेर उदारली माणसं. तुम्ही हक्काने सांगितलं पाहिजे की आम्हाला ह्या गोष्टी हव्यात, नाहीतर करू देणार नाही. पण आपल्याकडे काही गोष्टी व्हायच्या अगोदरच अनेक लोक गेलेले असतात त्याच्यामध्ये. मी खरंच सांगतो बाबांनो तुम्हाला, माझं या मुंबईबद्दलचं, माझ्या या पुण्याबद्दलचं, ठाण्याबद्दलचं, नाशिकबद्दलचं, या महाराष्ट्राबद्दलचं माझं एक स्वप्न आहे. जगात गोष्टी घडू शकतात, माझ्या महाराष्ट्रात का नाही गोष्टी घडू शकत? माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये आणि तरुणींमध्ये अशी काय कमतरता आहे? काहीच नाही. पण त्यांच्यापर्यंत ती गोष्टच पोचवली जात नाही. मी बघाशीच घाटकोपरच्या माझ्या सभेमध्ये सांगितलं, परत एकदा सांगतो, काय आहे, निवडणुकांचे दिवस आहेत, रोज रोज सभा असतात, अनेकदा विषय अनेकदा तेच येतात, अनेक लोक टेलिव्हिजनवरती बघत असतात, त्यांनाही वाटतं अरे हा काल बोलून गेलाय, पण काल बोलून गेलाय, आज माझ्यासमोर तुम्ही नवीन आहात. आणि ह्या गोष्टी मी एवढ्यासाठी सांगतोय की तुमच्या आत खोल एखादा स्क्रू फिट होतो ना, स्क्रू तशा फिट झाल्या पाहिजेत, आतमध्ये गेल्या पाहिजेत, तुम्ही बोललं पाहिजेत, तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजेत. की मागे ज्यावेळेला ते रेल्वेचं आंदोलन झालं, त्या रेल्वेच्या आंदोलनामध्ये नेमकं काय घडलं? सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये सर्व तुमच्या रेल्वे स्टेशनचे फोटो आले होते. आखी सगळी रेल्वे स्टेशन खचाखच भरलेली, पण उभी नाहीत, आडवी. आपली रेल्वे स्टेशन तर सगळ्या सकाळी सगळी भरलेली असतातच लोक जाण्या येण्यासाठी म्हणून. लोकलने जाणारी आपली लोक जेव्हा स्टेशनवरती गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तिथे आज जायला जागा नाहीये, कारण असंख्य लोक तिकडे झोपली होती, हजारोनी लोक झोपली होती. कोण होती ती लोक? मग विचारपूस करायला माणसं पाठवली, तिथे काही काही गोष्टी त्या फोटोच्या खाली पण लिहिलं होतं, पण अंदाज येत नव्हता. मग माणसं पाठवली, लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती आहे, रेल्वेच्या नोकऱ्या आहेत हजारोने, आणि त्याच्यासाठी म्हणून उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं अनेक तरुण इथे परीक्षा देण्यासाठी आले आहेत. मला लक्षात येणं, म्हटले उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत, तर हे कसे काय आले? मग समजलं की या नोकऱ्या महाराष्ट्रात आहेत, याच्या जाहिराती फक्त उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या वर्तमानपत्रांमध्ये आल्या. महाराष्ट्रातल्या मराठी एकाही वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आली नाही की इथे नोकऱ्या आहेत महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातल्या कोणालाच पत्ता नाही. कोणालाच म्हणजे कोणाला? मुख्यमंत्र्यापासून, खासदारापासून, मंत्र्यांपासून ते केंद्रातल्या मंत्र्यांपर्यंत जे महाराष्ट्राने आजपर्यंत इथून पाठवले ना, ह्यांच्यापैकी कोणाला पत्ताच नाही. जेव्हा आपण आवाज उठवला याच्या विरोधात, आणि मग ज्या वेळेला तो सगळा संघर्ष झाला, त्याच्यानंतर सगळ्यांना कळलं, अख्ख्या देशाला कळलं की अशा प्रकारची गोष्ट इथे झाली आहे, आणि महाराष्ट्रातल्या नोकऱ्या आहेत आणि महाराष्ट्रातल्या मुलामुलींना माहिती नाही आहे. मग त्यावेळेला ममता बॅनर्जी ज्या वेळेला तिकडे रेल्वे मंत्री होत्या, त्या झाल्यानंतर त्यांनी सर्व परीक्षा महाराष्ट्रातल्या मराठीमध्ये घ्यायला सुरुवात झाली. आपली पहिली मागणी होती की महाराष्ट्रामधल्या रेल्वेच्या परीक्षा या मराठीतनं व्हायला पाहिजेत, कारण आमची मराठी मुलं जी आहेत हे मराठीमध्ये ती प्रश्नपत्रिका सोडवतील. आणि त्याच्यानंतर हजारो मुलांना रेल्वेमध्ये नोकऱ्या लागल्या त्या सगळ्या आंदोलनानंतर. हे सत्तेतल्या लोकांना का नाही कळलं? हे दिल्लीत बसलेल्या आमच्या खासदारांना का नाही कळलं? हे दिल्लीत बसलेले खासदार, त्यांनी आजपर्यंत संसदेमध्ये, तिकडे लोकसभेमध्ये एक शब्द कधी काढला नाही या विषयामध्ये. यांना तुम्ही खासदार म्हणून इथून पाठवणार? जे महाराष्ट्राची बाजू घेऊ शकत नाहीत, महाराष्ट्राची भूमिका मांडू शकत नाहीत, मराठी माणसाबद्दल एक अवाक्षर काढू शकत नाहीत, या लोकांना तुम्ही तिकडे पाठवणार लोकसभेमध्ये?
माझी बाबा तुम्हाला एकच विनंती आहे, कधी हा पक्ष सत्तेवर कधी तो पक्ष सत्तेवरती हे सगळा खेळ खेळलात, हे सगळेजण खेळले. इतकी वर्ष झाली सगळ्यांना संधी दिली, प्रश्न वाढतायत, कमी नाही होत आहेत. एकदा राज ठाकरेला संधी देऊन बघा. नाशिककरांनी एकदा संधी दिली. जे नाशिकमध्ये ज्या प्रकारचं काम झालं ते ना त्याच्या आधी कधी नाशिकमध्ये झालं ना त्याच्या नंतर कधी नाशिकमध्ये झालं. आज तिकडचे लोक, अनेक लोक हळहळत आहेत की अरे नाही, यांच्या हातात परत सत्ता द्यायला पाहिजे होती, अजून काही डेव्हलपमेंट झाल्या असत्या. अहो पहिल्या 5 वर्षामध्ये नाशिकमध्ये तिथे एक लांब धरण आहे, तिथे एका धरणाचं पाणी येतं तिथे, पण आता नाशिक वाढायला लागलं, मोठं व्हायला लागलं. त्या धरणाचं पाणी आता पुरणार नाही त्याला पुढे. आपल्या काळात त्या पहिल्या 5 वर्षामध्ये त्याच्या पुढे अजून एक धरण आहे, त्या धरणातनं पाईपलाईन आणून ते आता नाशिकमध्ये तेव्हाच काम पूर्ण झालं आपली सत्ता असताना. आणि नाशिकचा पुढचा जवळपास 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न आपण अख्खा विषय बंद करून टाकला, सोडवून टाकला. पुढची 50 वर्ष नाशिकला पाण्याची चिंता नाही. हे पहिल्या 5 वर्षात केलेल्या गोष्टी आहेत. हे राज्य जर हातामध्ये आलं, महाराष्ट्रासारखं राज्य हातामध्ये आलं, तर प्रगतीही करीन महाराष्ट्राची आणि स्वाभिमानही टिकवीन. कोणासमोर मिंदा होणारा, कोणासमोर लाचार होणारा महाराष्ट्र मी होऊ देणार नाही. आणि म्हणून ताठ मानेने जगणारा हा महाराष्ट्र, ज्यांनी आज अख्ख्या हिंद प्रांतावरती राज्य केलं, तो महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राची सत्ता या राज ठाकरेच्या हातात, त्याच्या सहकाऱ्यांच्या हातात एकदा देऊन बघा. ही संधी आता तुम्हाला आलेली आहे 20 तारखेला. मी माझ्या भाषणामध्ये सांगतोय, हा काही शाहरुख खानचा आणि सलमान खानचा पिक्चर नव्हे, जो शुक्रवारी पडल्यानंतर ते सोमवारी सुरू करू शकतात नवीन पिक्चर. आम्हाला प्रत्येकाला 5-5 वर्ष जातात, 5-5 वर्ष. आमच्याही आयुष्यातली 5-5 वर्ष जातात आणि तुमच्याही आयुष्यातली 5-5 वर्ष जातात. हा सगळा 5-5 वर्षाचा खेळ. याच्यामध्ये अनेक लोक जे विषय आज आहेत तेच गेली 40-50 वर्ष ऐकत आलेले लोक आहेत. आम्ही अजूनही महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रश्नांवरती आम्ही निवडणुका लढवतोय? आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला रस्ते देऊ. आम्ही ह्याच्या पलीकडे गेलोच नाही. म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला 1960 साली. त्या 60 सालापासून 2024 पर्यंत आमच्या निवडणुकांचे विषय तेच आहेत. आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे महाराष्ट्र. प्रगतीच्या काय कल्पना असतात ते मला माहिती आहे. मी जग फिरलेला माणूस आहे आणि अशक्य कुठची गोष्ट नसते हो. मी तुम्हाला सांगतो, पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर काढलेली टूथपेस्ट आतमध्ये घालणे, या 2 गोष्टी जर सोडल्या तर जगात इम्पॉसिबल गोष्ट कुठचीच नाही. जे शक्य होणार नाही अशी कुठचीच गोष्ट नाही. सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. नाशिकमध्ये जे आम्ही रस्ते बांधले, जे रस्ते केले, त्या नाशिकच्या रस्त्यांवरती इथून लोक पत्रकार विचारायचे, अरे त्या नाशिकमधल्या रस्त्यांवरचे खड्डे दाखव. मुंबईचे दाखवून झाले, ठाण्याचे दाखवून झाले, पुण्याचे दाखवून झाले. नाशिकचे फुटेज पाठवा. तिकडचे पत्रकार त्यांना फोन करून सांगायचे. मी माझ्या मनचं नाही सांगत, तुम्ही नाशिकच्या पत्रकारांना जाऊन भेटून विचारा. तिकडचे पत्रकार सांगायचे, अहो इथे खड्डे नाही आहेत रस्त्यावर, काय दाखवू तुम्हाला, कोणतं फुटेज पाठवू? खड्डे विरहित रस्ते शहराला देऊ शकतो हे नाशिकमध्ये आम्ही दाखवून दिलं. मग महाराष्ट्रात का नाही होत या गोष्टी? हे सहज शक्य आहे, नक्की शक्य आहे. माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत, मिळाल्याच पाहिजेत. माझं तर म्हणणं आहे, माझ्या जाहीरनाम्यामध्ये येणार आहे ते, की माझ्या या महाराष्ट्रामध्ये ज्या काही नोकऱ्या उपलब्ध होतील, जे उद्योग उपलब्ध होतील,
त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना 100% नोकऱ्या देण्याची हमी मी तुम्हाला देतोय. 100%. त्यातनं जर उरल्या बाकीच्यांना बोलू. पण इथल्या पोरांच्या हाताला काम नाही आणि बाकीचे येऊन जर समजा मिरवणार असतील, चालणार नाही. माझा कुठच्याही राज्यातल्या, कुठच्याही देशातल्या, कुठच्याही राज्यातल्या लोकांबद्दल माझा काही राग नाही आहे. तुम्हाला आठवत असेल 2014ला मी सतत भाषणाबद्दल सांगत होतो की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी, माझी अपेक्षा आहे की फक्त उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या 3 राज्यांवरती लक्ष द्यावं. इतर कोणत्याही राज्यांवरती लक्ष देण्याची गरज नाहीये. या 3 राज्यांमध्ये उद्योग आणा, रोजगार आणा. तिकडच्या माणसाला तिकडनं गाव सोडून बाहेर जायची गरज लागणार नाहीये. या सगळ्या लोकांची ओझी महाराष्ट्र एकटा सहन करू शकत नाही आणि म्हणून या 3 राज्यांवरती आपण लक्ष केंद्रित करावं, हेच मी त्याला सांगितलं. प्रगती सुरू झाली आहे, काही काही गोष्टी तिकडे घडायला सुरुवात झालेली आहे. त्या दिवशी लोकसभेच्या वेळेला मी इथे सांगितलं होतं, पंतप्रधान ज्या वेळेला आले इथे त्यावेळेला पंतप्रधानांच्या समोर मी 5 गोष्टी सांगितल्या होत्या. त्या 5 गोष्टी काय माझ्या घरासाठी नव्हत्या सांगितल्या, माझ्या स्वतःसाठी नव्हत्या सांगितल्या, महाराष्ट्रासाठी सांगितल्या होत्या. आणि त्या 5 गोष्टींमधली एक गोष्ट होती, माझ्या मराठी भाषेला माझ्या अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. त्या दिवशीही मानले, आजही मानतो. मी पंतप्रधानांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या मराठी भाषेचा सन्मान राखला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय, जे करतोय ते तुमच्यासाठी करतोय, जो विचार करतोय, जी स्वप्न पडतायत ती तुमची पडतायत. त्या सगळ्या विचारांना साथ तुम्ही तुमच्याकडनं मला मिळाली पाहिजे. आणि म्हणून माझी फक्त आपल्याला विनंती आहे की इथे तिथं न जाता, कुठचाही इतर विचार न करता, येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून माझे सगळे सहकारी, माझे पुढे गेला, ये इकडे संदीप, आमच्या संदीप देशपांडेला आपण प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, आपल्या वरळी गावचे रहिवासी आहेत, उपस्थित आहेत, खूप उशीर झाला. आपलं स्वागत करण्यासाठी मोहन म्हस्कर, मारुती भुसाळकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपण सगळ्यांनी थांबायचं आहे. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहा. राष्ट्रगीत सुरू करायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्छल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद, धन्यवाद तुम्हा सर्वांचे.